अमरिंद मंडळाच्या आजच्या अमृत महोत्सवी वसंत व्याख्यानमालेचं चौथं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडे सुप्रसिद्ध अभिनेते श्री सुबोध भावे आणि त्यांची मुलाखत घ्यायला मिती क्रिएशन्सच्या संचालिका उत्तरा मोने आलेल्या आहेत। त्यांचं मी स्वागत करते आणि आपल्या सर्वांचं देखील स्वागत करते। उत्तरा मोने हे नाव ऐकलं की कोणी ओळखत नाही असं नाहीच आहे। दादर काय मुंबई काय महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना त्या परिचित आहेत, तरी सुद्धा थोडीशी त्यांची ओळख करून देणं मला आवश्यक वाटतं। गेली 30 वर्ष आकाशवाणी, दूरदर्शन आणि अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमांचं सूत्रसंचालन त्यांनी केलं। तसंच महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना, सकाळ अशा अनेक वर्तमानपत्रातूनही त्यांनी लिखाण केलं। आणि तुम्हाला माहीत नसलेली एक गोष्ट आहे की कृतार्थ, आय रिमेंबर, छंद माझा वेगळा आणि माझे जीवन गाणे या 4 पुस्तकांचं लेखन देखील त्यांनी केलेलं आहे। नीती एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून सुवर्ण मराठी या 2 अंकी संगीतकेची निर्मिती त्यांनी केली आणि या संगीतकेचं दिग्दर्शन देखील उत्तराताईंनी केलं। दादरचा सांस्कृतिक वारसा जपता यावा यासाठी दादर सांस्कृतिक मंचाची त्यांनी स्थापना केली आणि अध्यक्षा म्हणून सध्या त्या कार्यरत आहेत। गेली 11 वर्ष रचना संसद स्कूल ऑफ म्युझिकच्या त्या प्राचार्या होत्या। सध्या कलाविष्कार स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या त्या संचालिका आहेत। मिती क्रिएशन्स या कंपनीच्या माध्यमातून उत्तमोत्तम कार्यक्रमाची निर्मिती त्यांनी केली आहे। 2005 साली मिती क्रिएशन्स या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची त्यांनी सुरुवात केली। आज त्या कंपनीला 17 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि मला सांगायला आनंद वाटतो की वसंत व्याख्यानमालेच्या या व्यासपीठावरूनच त्यांच्या कारकिर्दीची, व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात झाली आणि आज मी सांगायला नको त्या कुठे पोचलेल्या आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना ते परिचितच आहे। सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी अनेक कार्यक्रमांची निर्मिती केली आहे। लता मंगेशकर पुरस्कार, महिला दिनानिमित्त तेजस्विनी महोत्सव, फूड फेस्टिवल यासारख्या अनेक शासकीय सोहळ्यांचं संपूर्ण संयोजन त्यांनी केलं आहे। आणि आज महाराष्ट्रातला असा कोणताही कार्यक्रम नाही की जो मिती क्रिएशन करत नाही। तुम्ही पेपर उघडा आणि जाहिरात बघा, मिती क्रिएशन असतेच असते, हीच त्यांची खरी ओळख आहे। अमरिंद मंडळ आणि उत्तराताईंचा खूप घनिष्ठ संबंध आहे आणि वसंत व्याख्यानमालेच्या कार्यक्रमातून तर त्यांची सुरुवात झालीच, पण गगनाला पंख नव्हे हा जो दिव्यांगांसाठी कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये सुरुवातीपासून अमरिंद मंडळाच्या बरोबर त्यांनी काम, म्हणजे आम्ही त्यांच्या बरोबरीने काम केलं आहे आणि हा आम्ही आमचा देखील बहुमान समजतो आणि हे आमचं हक्काचं व्यक्तिमत्व आहे असं मला सांगायला आवडेल। ही आमची घरचीच आहे, त्यामुळे आम्हाला वेगळं काही वाटत नाही। अडलं की उत्तराताईंना फोन करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह, असं हे व्यक्तिमत्व आहे। आणि आज मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे। मला वाटतं इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातल्या त्या पहिल्या मराठी उद्योजिका आहेत की ज्यांनी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं व्यावसायिक ह्याच्यामध्ये रूपांतर केलं। आजचे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत म्हणजे सुबोध भावे यांना कोण ओळखत नाही, त्यांची देखील ओळख सगळ्यांना आहेच। सुबोध भावे यांनी मराठी सिरियल्स, वादळवाट, तुला पाहते रे, अवंतिका अशा अनेक सिरियल्समधून कामं केली। तसेच त्यांनी अनेक फिल्म्स केल्या, चित्रपटांमधून कामं केली। जवळजवळ 17-18 काय खूप चित्रपट आहेत, त्यातील हापूस, बालगंधर्व, लोकमान्य, एक पुरुष, कट्यार काळजात घुसली हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट। आणि अश्रूंची झाली फुले हे नाटक तर आपण सगळ्यांनी बघितलंच आहे। तर 50 प्रयोगापर्यंतच थांबणार होते, पण त्यांनी 80 प्रयोग केले। आत्ताच ते अमेरिकेचा दौरा करून आलेले आहेत आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या कला विभागाचे कलाकार जितेंद्र आगरकर आणि भूषण गमरे हे या अश्रूंची झाली फुले या त्यांच्या व्यावसायिक नाटकामध्ये काम करतायत। हा देखील एक आमच्यासाठी मोलाचा क्षण आहे। त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत। मी भावे सरांची फार थोडक्यात ओळख करून देणार आहे, कारण मी बोलले तर मग गप्पा काय होणार, त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत। त्याच्यातले एकूण 21 अवॉर्ड्स कळा या लागला जीवा या त्यांच्या नाटकाला मिळाले बेस्ट ॲक्टर अवॉर्ड म्हणून आणि 7 वेळेला त्यांना बेस्ट ॲक्टर अवॉर्ड 2004-05 सालामध्ये मिळालेले आहेत ह्याच नाटकासाठी। बालगंधर्वासाठी जी गौरव पुरस्कार, मिफ्ता पुरस्कार हे उत्कृष्ट अभिनेत्यासाठी मिळालेलं आहे। 2015 मध्ये कट्यार काळजात घुसली या त्यांच्या याला फिल्मफेअर मराठी अवॉर्ड मिळालेला आहे। आणि काशीनाथ घाणेकर बद्दल काय बोलावं,
काशीनाथ घाणेकर असो, बालगंधर्व असो, लोकमान्य टिळक असो, ते सुबोध भावे हे आपण विसरून जातो. एवढी त्यांची ताकद आहे त्यांच्या अभिनयाची. त्यामुळे मी आणखीन काय बोलावं, पण मी जास्त बोलणार नाहीये. सुबोध भावे हे यांचं जे व्यक्तिमत्व आहे, तर जसं आपण म्हटलं एक गंधर्व युग होतं, तसं पुढे जाऊन लोक म्हणतील भावे एक युग होऊन गेलं. नक्कीच आपण त्याची आठवण काढू. आत्ता 75व्या वर्षीच नाही, 100व्या वर्षी सुद्धा आपल्याला उत्तरा आणि भावे सर भेटणार आहेत, नक्कीच भेटणार आहेत. आणि आता एक विशेष गोष्ट सांगायची आहे की माणूस मोठा असतो ते कसं, तर सुबोध भावे सरांना आम्ही ज्यावेळेला मानधन दिलं त्यावेळेला त्यांनी मानधन न स्वीकारता तेच आम्हाला दिलं आणि त्यांनी सांगितलं, तुमचा नाटकाचा विभाग आहे, तुम्ही एकांकिका स्पर्धा घेता, तर उत्कृष्ट नटाला माझ्यातर्फे हे पारितोषिक द्या. म्हणून त्यांनी ती रक्कम आम्हाला परत केली. त्यामुळे त्याचा खूप खूप धन्यवाद सर. आणि आता या कार्यक्रमाला उत्तराताईंना सांगते सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर सीमा म्हणाली त्याप्रमाणे हा घरचा कार्यक्रम आहे आणि घरच्या कार्यक्रमात आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला निमंत्रित करतो तेव्हा आपल्या परिवारात सामावून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि अमरहिंद मंडळाच्या परिवारात आज सुबोध तुझं स्वागत आहे असं मी नक्की म्हणेन. कारण एका परीने आत्ता सीमाने जसं अनाऊन्स केलं, तू ती रक्कम परत देऊन एकांकिका स्पर्धेला खरं तर त्या कलाकारांना मोठं करणं, कलाकारांना प्रोत्साहन देणं ही खूप महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट असते, ज्याची सुरुवात तू केलीस आणि त्यामुळे तू परिवाराचा भाग आधीच झालेला आहेस. त्यामुळे पुन्हा एकदा तुझं स्वागत करते. आज सुबोध भावे हे नाव घेतल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की मराठी नाटक असो, हिंदी चित्रपट असो, मराठी चित्रपट असो, मालिका असो, या सगळ्या माध्यमातनं एक उत्तम भावे प्रयोग साधत आपला अभिनय सुबोध रीतीने जो कदाचित साकारतो तो सुबोध भावे आज आपल्या सोबत आहे. प्रत्येकाच्या नावातच काही गोष्टी असतात, तसं सुबोधच्या नावात आहे. तर मी आता म्हटलं त्याप्रमाणे की मालिका असो, चित्रपट, नाटक या सगळ्यातच एक उत्तम भावे प्रयोग ज्यांनी साधलाय आणि हा भावे प्रयोग साधत असताना तो सुबोध रीतीने आपल्या अभिनयातनं ज्यांनी साकारलाय ते सुबोध भावे आज आपल्या सोबत आहे. खरं तर सुबोध अमरहिंद मंडळ आणि अमरहिंद मंडळाची व्याख्यानमाला ज्याला 75 वर्षांचा इतिहास आहे, पण आमच्यासारखी बरीच मंडळी अशी आहेत की जी इथे जोडलेली आहेत. याचं कारण आहे की इथली माणसं. एखादी संस्था 75 वर्ष टिकणं ही सोपी गोष्ट नसते आणि ही सोपी गोष्ट नाहीये, पण तरी सुद्धा ती सिद्ध करून दाखवण्याचं काम अमरहिंद मंडळाने केलंय. त्यामुळे मला असं वाटतं की अमरहिंद मंडळासाठी आपण एकदा टाळ्या वाजवायला पाहिजे, कारण 75 वर्षाचा हा इतिहास आहे आणि हा इतिहास साधा सोपा नाही, हा बोलका इतिहास आहे. सुबोध तू पुण्यात आहेस, त्यामुळे पुण्यात बऱ्याचदा असं असतं की अनेक संस्था आहेत, पण तरी सुद्धा आम्ही मुंबईकर कधी कधी पुण्याला म्हणतो की तुम्हाला सगळंच कळतं, पण तरी सुद्धा सगळं कळतं का असा प्रश्न आम्हाला पडतो. तर मला असं वाटतं मुंबई पुणे इथूनच सुरुवात करावी, कारण हाच मुद्दा कळीचा मुद्दा आहे. तर काय सांगशील पुणेकरांबद्दल आणि पुणेकरांनी अशा किती संस्था जपल्या आहेत याबद्दल काय सांगशील? नमस्कार, आवाज ऐकू येतो माझा? सगळ्यात पहिल्यांदा अमरहिंद मंडळाची ही वसंत व्याख्यानमाला 75 वर्ष पूर्ण करते, त्याच्याबद्दल या संस्थेचे आणि त्या संस्थेशी संबंधित तुम्हा सर्वांचे आणि प्रेक्षकांचेही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण संस्था जाऊ दे, माणूसही 75 वर्ष टिकणं अवघड आहे. अशा काळात एक संस्था वेगवेगळ्या माणसांना घेऊन एकत्र चालवायची आणि नुसती चालवायची नाही, तर त्याच्यातनं इकडचे नुसते फोटो पाहिले तरी अंदाज येतोय की किती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं इकडे येऊन गेली आणि त्या प्रत्येकाने आपापले विचार इथल्या आलेल्या सर्व प्रेक्षकांसमोर मांडले. त्यामुळे खरं तर इथे बसायची लाज वाटते हे फोटो बघून, पण पाहुणा म्हणून बोलवल्यानंतर खाली येऊन बसणं ही संयुक्तिक वाटत नाही म्हणून इथे बसलोय. 75 वर्ष पूर्ण केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. सगळ्या किंवा बऱ्याचशा चांगल्या गोष्टींची सुरुवात पुण्यापासून होते असं म्हटलं तर वावग नाही.
आम्ही दादरला मिनी पुणे असं म्हणतो, त्यामुळे पण ठीक आहे, पुणे मुंबई हा वाद परंपरागत आहे. आणि पुण्याला नक्की हे स्वप्न तुम्हाला बघायला काहीच हरकत नाही. पुण्यामध्ये मला असं वाटतं की पुणे पुणे म्हणून होण्यामध्ये अनेक लोकांचा वाटा आहे. पुण्यातली अतिशय गाजलेली वसंत व्याख्यानमाला जी महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केली, त्याच्यानंतर सार्वजनिक काकांनी सुरू केलेली पुणे सार्वजनिक सभा असेल, किंवा पुण्यातली जुनी अत्यंत जुनी आता 175 वर्ष पुणे नगर वाचन मंडळाला होत आहेत, त्यामुळे इतकी जुनी लायब्ररी सुद्धा पुण्यामध्ये आहे. आणि बऱ्याचशा संस्थाही पुण्यातल्या आहेत ज्या इतकी वर्ष, अगदी 150-200 वर्षामध्ये शिक्षण संस्था असतील किंवा सामाजिक संस्था असतील, अशा वेगवेगळ्या संस्था पुण्यामध्ये चालू आहेत. त्यामुळे पुण्यातल्या लोकांना संस्था इतकी वर्ष चालते याचं अप्रूप नाही, कदाचित मुंबईतल्या लोकांना असू शकेल. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की चला आपल्याबरोबर कोणीतरी आहे, याचाच आम्हाला आनंद आहे की तुम्ही याला 75 वर्ष पूर्ण करताय. पण हा वारसा मला असं वाटतं की पुणे काय मुंबई काय, महाराष्ट्रासारख्या ठिकाणी हा वारसा आहे. आणि फक्त पुणे मुंबई नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा अनेक जुन्या संस्था आहेत ज्या सातत्याने इतकी वर्ष अशा प्रकारचे लोकांना समृद्ध करणारे उपक्रम सातत्याने करतायत. आणि याचा एक महाराष्ट्रीयन म्हणून, एक मराठी माणूस म्हणून मला खरोखर अभिमान आहे. आणि या सगळ्याशी जोडली गेलेली जी लोक आहेत, म्हणजे फक्त काम करणारे नाहीत तर त्या संपूर्ण अनुभव विश्वात स्वतःला झोकून देणारे सुद्धा, म्हणजे ते प्रेक्षक असोत किंवा आयोजक असोत, या सगळ्यांचं खूप अभिमान वाटतो. कारण या सगळ्यांमुळे ही संस्था जपली जाते. फक्त काम करणाऱ्यामुळे नाही तर बघणारे कुठेतरी असायला लागतं, तेव्हाच ती संस्था चालते. आणि इतकी वर्ष आता सुद्धा करोना नंतरच्या या पहिल्या ओपन वसंत व्याख्यानमालेमध्ये तुम्ही इतक्या मनापासून आणि इतक्या मोठ्या संख्येने गर्दी केली, त्याच्यावरनं कळतंय की आपण किती चांगलं काहीतरी ऐकण्यासाठी आसुसलेला असतो. मी चांगलं बोलतोय असं म्हणणार नाही, पण याच्या आधी ज्या लोकांनी काहीतरी चांगलं वक्तृत्व केलेलं आहे, आणि मला आत्ताच्या काळामध्ये खरंच असं वाटतं की चांगलं ऐकायला मिळत नाही आपल्याला. आपण मराठी बातम्या जरी बघायला लागलो तरी असं वाटतं की व्याकरणातल्या चुका इतक्या काढता येतील, व्याकरणातल्या जाऊ देत, साधं बोली भाषेत बोलण्याच्या. कारण ज्या भाषेत आपण शिकतो, ज्या भाषिक राज्यात आपण मोठे होतो, त्या भाषेमध्ये स्वतःचे विचार मांडता न येणं याच्यापेक्षा दुर्दैव्य दुसरं काही असू शकत नाही. आणि ती आत्ताची परिस्थिती आहे की अगदी तुम्ही राजकारणी देखील बघा, त्यांना व्यवस्थित, आता ते शुद्ध अशुद्ध हे आपण बाजूला ठेवूया, कारण प्रत्येक मराठी ही फायनली बोलीभाषा आहे. आणि ती बोलीभाषा जसं गाव बदलतं, अगदी मुंबईत सुद्धा किंवा पुण्यात सुद्धा तुम्ही पेठा बदललात की भाषा बदलते. त्यामुळे बोलीभाषेचा आग्रह आपण बाजूला ठेवूया किंवा शास्त्रशुद्ध मराठीचा आग्रह बाजूला ठेवूया. पण बोली मराठी सुद्धा आपल्याला नीट जर बोलता येत नसेल तर मला असं वाटतं काहीतरी गल्लत आमच्या शिक्षणाची होतीये किंवा आम्हाला मराठी समजून घेण्यात होतीये. अशा काळात शास्त्रशुद्ध मराठीमध्ये आपले विचार पोचवणारी ही वसंत व्याख्यानमाला आहे, आणि ती मराठीतले विचार ऐकायला इतक्या मोठ्या संख्येने लोक जमतायत, हीच एक आत्ताच्या काळात आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. नक्कीच. आणि मला असं वाटतं आम्हाला अनेक शतक महोत्सवांची सुद्धा सवय आहे, कारण मुंबईतच पहिला गणेशोत्सव सुरू झाला आणि त्याची 100री पार झालीच आहे. आणि अशा अनेक अमर हिंद मंडळाचा सुद्धा शतक महोत्सव नक्कीच होईल. तू बोली भाषेचा उल्लेख केला, त्याच्यावरनं मला आठवलं एक धाव धुळीचं. त्यातलं जे तुझं एक म्हणजे ते जे कॅरेक्टर होतं ते पकडताना इतकं छान, आम्हाला ऐकतानाही इतकं छान वाटत होतं. मला असं वाटतं की त्या अनुभवाबद्दल सुद्धा तू सांगावं की काय नेमका तो अनुभव होता, ते कॅरेक्टर कसं उभं राहिलं, त्याच्यात तुझे इनपुट्स किती होते आणि कशा प्रकारे त्या विषयाला सुरुवात झाली. फार मजेशीर अनुभव होता तो, कारण तो एक तर लिहिला एका चांगल्या लेखकाने होता. गिरीश जोशी यांनी तो सिनेमा लिहिला होता आणि अशोक सराफ यांनी त्याची निर्मिती केली होती. त्यामुळे अशोक सराफ यांच्यासारखा एक अतिशय उत्तम अभिनेता जेव्हा एखाद्या विषयाची निर्मिती करतो तेव्हा नक्कीच त्या विषयामध्ये त्यांना काहीतरी जाणवल्याशिवाय त्यांची निर्मिती ते करत नाहीत. आजूबाजूचे सगळे कलाकार मंडळी सुद्धा अतिशय उत्तम होते. आणि भाषेचं म्हणाल तर मला असं वाटतं की पहिले संस्कार आपल्यावरती भाषेचे होतात ते आपल्या आईवडिलांपासून होतात, आणि आईवडिलांनंतर दुसरे संस्कार होतात ते शाळेमध्ये होतात. आता शाळेतला शिक्षकच जर घाणेरडं मराठी बोलत असेल तर तो मुलगा मोठा झाल्यानंतर काय होणार. पण ज्या जुन्या मराठी शाळांमध्ये मुलं शिकलेली आहेत, त्या जुन्या मराठी शाळांमधले
जे मराठी भाषेचे म्हणून संस्कार आहेत ते संस्कार अजूनही लोकांवरती टिकून आहेत। आणि तसा तो एक परखडकर मास्तर त्याच्यातला आहे की जो अशोक सराफ एक गुंड दाखवलेत आणि त्याची भाषा सुधारण्यासाठी म्हणून तो तिथे आलेला असतो आणि काय गमती जमती होतात त्याच्यावरती तो सिनेमा आहे। पण ते अगदी आपल्याला आताच्या काळात मला असं वाटतं की आपल्याला आपण मराठी बोलतात ते बऱ्याच वेळेला हिंदीचं भाषांतर मराठीत करून मराठी बोलतात, त्याच्यामुळे पहिला विचार कदाचित आपल्या डोक्यात हिंदी येतो आणि मग त्याचं आपण मराठी करतो आणि मग ते बोलतो, त्याच्यामुळे हिंदीला जे काही नियम लागू होतात तेच आपण मराठीत आणण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे गल्लत होते। अशा काळात मला असं वाटतं की मराठी भाषा ही जोर जबरदस्तीने पोचणारी भाषा नाहीये किंवा कुठलीच भाषा ही जोर जबरदस्तीने पोचत नाही। त्या भाषेतली गंमत, मग त्या भाषेशी संबंधित अनेक गोष्टी आहेत, त्या भाषेतला व्यवसाय असेल, त्या भाषेतली कलाकृती असेल, साहित्य असेल, कविता असेल, नाटक असेल, चित्रपट असेल, या सगळ्या गोष्टी जेव्हा समृद्ध होतात तेव्हा ती भाषा आपलीशी वाटते। आता उर्दू खरं तर माझी भाषा नाहीये, पण उर्दू मला ऐकावीशी वाटते कारण ती त्या भाषेमध्ये इतकं गोडवा आहे, ती भाषा ऐकली की असं काहीतरी छान प्रेमात पडल्यासारखं एक फिलिंग येतं। भले ती त्यातले अनेक शब्द कळत नाहीत पण ती ऐकताना फार छान वाटते। जशी बंगाली फार गोड भाषा आहे तर तशी मराठी ही रूढार्थाने गोड भाषा नाहीये। मराठी कोणीतरी बोलायला लागलं की एकतर आता जुन्या पद्धतीने जर बोललं तर अत्यंत क्लिष्ट आणि खूप जुनाट अशी भाषा वाटू शकते। मग ती जर तशी वाटते तर ती जर आत्ताच्या मुलांपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची असेल तर त्या भाषेतली सौंदर्य स्थळं काय आहेत, ती भाषा कशा पद्धतीने बोलण्यात त्या भाषेतली गंमत येऊ शकते, या सगळ्या गोष्टी जर आपण विचार केल्या आणि त्या प्रकारची जर निर्मिती आपल्या भाषांमध्ये होत राहिली तर मला असं वाटतं भाषा फक्त पुस्तकांपर्यंत टिकू शकणार नाही तर ती लोकांपर्यंत पोहोचेल। कारण पुस्तकात टिकलेली भाषा ही भाषा नसते, ती जेव्हा लोक त्यांच्या प्रत्यक्ष रोजच्या संवादामध्ये वापरायला लागतात तेव्हा ती भाषा टिकते आणि भाषा प्रवाही होते। तर ती प्रवाही होण्यासाठी तेव्हा त्या भाषेतली गंमत, त्या भाषेतली सौंदर्य स्थळ आणि आपल्याकडे इतकी मोठं भाषेवरती काम केलेली इतकी सगळी लेखक मंडळी आहेत, साहित्यिक आहेत, कवी आहेत, या सगळ्यांना जर आपण पुन्हा एकदा आजच्या पिढीपुढे आत्ताच्या त्यांना आवडेल त्या प्रकारे, त्यांना आवडेल रुचेल त्या प्रकारे आणलं तर मला असं वाटतं की भाषा ही नक्कीच टिकली पाहिजे। आणि त्या कलाकृतींमधून सुद्धा बऱ्याचदा म्हणजे मी मुद्दाम हा प्रश्न विचारण्यामागचा उद्देशच हा होता, आपल्याला सगळ्यांना आठवत असेल तो चित्रपट आणि एका भूमिपछाडमध्ये ती व्यक्तिरेखाच अशा पद्धतीने आली की पुन्हा पुन्हा ते मराठी ऐकावं, पुन्हा पुन्हा त्या मराठी गोष्टी याव्यात आपल्या समोर। आता आणखी एक विषय महत्वाचा आहे तो म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा गेली कित्येक वर्ष आपल्या सगळ्यांसमोर एक कलाकार म्हणून तुला स्वतःला काय वाटतं की कलाकारांनी यामध्ये काही वेगळं योगदान द्यावं का, अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करावेत का, काय सांगशील याबद्दल? मला असं वाटतं की त्या मनाने मराठी लोक आज जी महाराष्ट्र बाहेर गेलेली आहेत म्हणजे देशातल्याच वेगवेगळ्या राज्यांमध्ये, हैदराबादमध्ये असेल किंवा इंदोरमध्ये असेल, गुजरातमध्ये असेल किंवा अगदी बंगालमध्ये असेल, तर अशा ज्या ज्या मराठी लोकांना मी भेटलो त्या लोकांना तिकडची भाषा, स्थानिक भाषा फार उत्तम पद्धतीने बोलता येते। म्हणजे गुजरातमध्ये स्थायिक झालेली मराठी लोक फार सुंदर गुजराती बोलतात किंवा हैदराबादमध्ये स्थायिक झालेले मराठी लोक फार उत्तम तेलुगू बोलतात। तर तसं महाराष्ट्रात जेव्हा बाहेरचा एखादा व्यक्ती इथे येऊन स्थायिक होतो आणि अनेक वर्ष इथे राहतो आणि तरी सुद्धा जेव्हा तो म्हणतो की आय डोंट नो मराठी, मैं समझ सकता हूं लेकिन बात नहीं कर सकता, क्यों बाबा? म्हणजे का असं होतं? म्हणजे मग आपण कुठेतरी त्याला आपल्या या महाराष्ट्रीय पद्धतीमध्ये किंवा मराठी भाषेशी जोडून घेण्यात कमी पडतोय का आपण मराठी सोडून त्याच्याशीच त्याच्या भाषेमध्ये संवाद साधतोय? म्हणजे काहीतरी गल्लत होते आणि मग असं वाटतं की मग नुसतं अभिजात भाषेचा दर्जा मिळून ह्या गोष्टी सुधारणार आहेत का? आज आपण म्हणजे युएस एम्बसी मुंबईतली, तर तिकडे जरी गेलं तरी गुजराती भाषेमध्ये आहेत बोर्ड पण मराठी भाषेमध्ये नाहीयेत। म्हणजे युएस एम्बसी मुंबईमध्ये आहे, मग गुजराती भाषेत का? त्या भाषेविषयीचा राग नाहीये। मग आपली भाषा, मराठी भाषा जर अशी एक एक ठिकाणावरनं दूर व्हायला लागली, कमी व्हायला लागली तर मग ती उरणार कुठे? आणि आज जे मराठी बोलणारी लोक आहेत जे आता कदाचित 40चे आहेत, 50ले आहेत, 60ले आहेत, ते काही कालानंतर जाणार आहेत। ही जी नवीन पिढी येणार आहे, जी मराठी भाषा पुढे नेणार आहे, या पिढीला जर मराठी भाषेविषयी किंवा त्या भाषेतल्या गोष्टींविषयी आत्मीयता वाटत नसेल तर खरंच त्या भाषेची गरज आहे का? भाषा केव्हा टिकते? जेव्हा त्याची गरज निर्माण होते आणि ती गरज संपली की भाषा मरते। मग आपण जर त्या भाषेमध्ये संवाद साधण्याची, त्या भाषेमध्ये संवाद निर्माण होण्याची गरजच जर आपण घालून बसलो तर ती भाषा टिकण्याला काही स्वारस्यच उरत नाही। ती भाषा
म्हणजे ते पूर्वी म्हणतात तसं, पूर्वी म्हणे माणसाला शेपूट होती, कालांतराने त्यांनी शेपटीचा उपयोग करणं बंद केलं आणि ती शेपूट गळून पडली. सध्या काही काळ आपण बघतोय की मेंदूचाही तसंच झालाय, म्हणजे तो मेंदूचाही उपयोग करणं लोकांनी बंद केलाय आणि त्यामुळे तो मेंदूही कदाचित काही कालानंतर 100, 150, 200 वर्षानंतर आपण वाचतो की उत्क्रांती होते आणि माणसाचे ज्या गोष्टी, त्याचा DNA बदलत असतो आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये बदलत असतात. तर काही काळानंतर या काळामध्ये माणसाचा मेंदू हळूहळू त्याच्यापासून दूर जायला सुरुवात झाली, असा हा काळ कदाचित आपला म्हणून लिहून ठेवला जाईल. तर कुठेतरी ती भाषा टिकवण्याच्या दृष्टीने, कुठेतरी ती भाषा पोचवण्याच्या दृष्टीने, का नुसतंच अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला म्हणून मराठी भाषा टिकणार आहे? तर मला असं वाटतं ती जेव्हा सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यवहारामध्ये ती भाषा येईल तेव्हा त्याला अभिजात भाषाचा दर्जा नाही मिळाला तरी सुद्धा ती भाषा टिकणार आहे. आता भारतातल्या जुन्या भाषांचा विचार केला तर अर्थात संस्कृत आहे किंवा मल्याळम ही तितकीच जुनी भाषा आहे किंवा तमिळ ही तितकीच जुनी भाषा आहे. मग तितकीच जुनी भाषा जर मराठी असेल आणि त्या मराठी भाषेचे संदर्भ जर 1000, 1500, 2000 वर्षापूर्वीपर्यंत सापडत असतील तर ती सुद्धा एक अभिजात भाषा आहे. मग ती जर अभिजात भाषा असेल तर त्याच्यासाठी आम्हाला झगडा का लागतं? याचं कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला मराठी भाषा अभिजात भाषा व्हावी हे खरंच मनापासून वाटतं का? मुळात मराठी माणसालाच मराठी भाषा टिकावी आणि ती पुढे जावी आणि समृद्ध व्हावी हे खरंच मनापासून वाटतं का? म्हणजे मराठी भाषेचे मारेकरी दुसरे कोणी नाहीये. मराठी भाषेचे मारेकरी जर कोणी असतील तर ते आपणच आहोत. भाषा ही इतरांमुळे मरत नाही, भाषा त्या भाषेशी निगडीत जी लोक आहेत त्यांनी वापर केल्याचं थांबवल्यामुळे ती मरते. आणि आपणच जर आपल्या भाषेचा वापर करणं थांबवलं तर ती भाषा मरणार आहे. आणि मग कोणीतरी उत्तर प्रदेश मधले इथे आले म्हणून ते हिंदी बोलायला लागले, कोणीतरी कर्नाटकात इथे आले म्हणून ते कन्नड बोलायला लागले. अरे पण मग तुम्ही मराठी आहात, तुम्ही महाराष्ट्रात मराठी का नाही बोलत आहात? साधे टॅक्सी रिक्षावाला आपण कुठल्या दुकानात गेलो तरी सुद्धा आपण, आणि जेव्हा मुंबई तर ठीक आहे, मुंबई तर आपण वेगवेगळ्या शहरातून आलेली माणसं इथे एकत्र राहतात, राज्यामधनं एकत्र राहतात, पण अगदी हार्डकोर असं मराठी गाव आपण औरंगाबाद धरूया किंवा सांगली, कोल्हापूर धरूया, या ठिकाणचे रिक्षावाले जेव्हा तुमच्याशी हिंदीमध्ये संवाद साधायला लागतात तेव्हा तुम्हाला खरं तर भीती वाटली पाहिजे की अरे बापरे, या गावातली मंडळी सुद्धा तुमच्याशी हिंदीमध्ये बोलायला लागतात. तर तेव्हा आपल्याला ही जाणीव निर्माण व्हायला पाहिजे, ही भीती निर्माण व्हायला पाहिजे की अरे माझी भाषा आता या छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुद्धा संपायला लागली. पण या सगळ्याला मराठी इंडस्ट्री ती त्याच्यात काही प्रयत्न अजून होणं गरजेचं आहे का? मराठी नाटक असेल, मराठी सिनेमा असेल, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की मनोरंजन, प्रबोधन ते हातात हात घालून गेलं तरच सगळ्या गोष्टी पुढे जाऊ शकतील. तर मग सिनेमा आणि नाटक यातून काही आणखी प्रयोग व्हायला हवे असं वाटतं? उलट मला असं वाटतं की मराठी सिनेमाने जी एक सामाजिक जबाबदारी अंगावरती घेतली की काहीतरी एक सामाजिक आशय सातत्याने आपण मराठीत भाषेतनं किंवा आपल्या चित्रपटातनं पोहोचवला पाहिजे, तर तो आता जरा काही वर्ष बाजूला ठेवला पाहिजे. कारण सिनेमा हे काही शहाणपण शिकवण्याचं माध्यम नाही आहे. सिनेमा हे मनोरंजन करण्याचं माध्यम आहे. आणि मग मनोरंजन करण्याची ताकद जर आपल्या आधीच्या संत परंपरेतल्या लोकांनाही कळली होती तर मग ती चित्रपट करणाऱ्या लोकांना का नाही कळत आहे? म्हणजे एकनाथांना काय, किंवा एकनाथांची पण भारुडं प्रसिद्ध आहेत, तर त्यांना सुद्धा कळलं होतं की मी संत साहित्यातनं जे पोचू शकणार नाही कदाचित, ते मी जर भारुडाच्या माध्यमातून किंवा लोककलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत सांगितलं तर ते जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचेल. म्हणूनच त्यांनी भारुडं लिहिली. त्यांचा काही वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी भारुडं लिहिली नाही. त्यामुळे ज्याला एक कलेचा आधार आहे ती कला आधी मनोरंजन करणारी असायला हवी आणि मनोरंजन करल्यानंतर तिने जाता जाता हळूच तुम्हाला काहीतरी सांगायला पाहिजे. पण आता आमचं असं झालंय की आम्हाला काहीतरी सतत तुम्हाला सांगायचं आहे, तर लोकांना वर्तमानपत्रात सुद्धा कोणीतरी शहाणपणा शिकवतं, मग ते सत्संग लावला की तिकडे कोणीतरी जीवनाविषयी शहाणपणा शिकवत असतं. तर आयुष्यात सतत कोणीतरी शहाणपणा शिकवल्यानंतर, चित्रपटांनी सुद्धा 300 रुपयाचं तिकीट काढल्यानंतर आता काहीतरी जीवन कसं जगावं आणि बघावं असं जर चित्रपटांनी शिकवायला सुरुवात केली तर मी त्याच्यापासून लांबच जाणार आहे. मला शहाणपणा शिकवणारं कोणी नको असतं, मला आनंद निर्मिती करणारं कोणीतरी हवं असतं. जी जबाबदारी कलेची आहे, मग ती नाटकाची असेल, चित्रपटांची असेल, साहित्याची असेल, साहित्याने तर त्याच्या पलीकडे जाऊन अजून काही काही वेगळ्या गोष्टी आपल्याला दाखवल्या पाहिजेत, पण किमान चित्रपटांनी तरी किंवा नाटकांनी तरी आनंद द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की मधल्या काळात आम्ही जर खूप चित्रपटातलं काहीतरी सतत सांगायचंय, जीवनाविषयी काहीतरी तत्वज्ञान सांगायचंय वगैरे करत करत आमच्या चित्रपटाला खूप मागे आम्ही नेऊन ठेवलंय. तर मला असं वाटतं पहिलं आम्हाला मनोरंजन करायचं आहे, लोकांना आधी आनंद द्यायचा आहे. कारण ऑलरेडी लोक खूप त्रासलेले आहेत, त्यांच्या रोजच्या प्रवासात असेल, गर्दीमध्ये असेल, आजूबाजूच्या या सगळ्या चालू असलेल्या गोष्टींमुळे असेल, या सगळ्यातनं त्यांना 3 तास छान
रिलॅक्स व्हायचंय, त्यांना शांत व्हायचंय, त्यांना नवीन ऊर्जेने पुन्हा एकदा आपल्या पुढच्या कामाला जायचंय, तर याच्यातनं आधी त्यांना आपण आनंद दिला पाहिजे. हे आनंद देण्याचं काम, त्यांचं करमणूक करण्याचं काम जेव्हा आम्ही आमच्या लिस्टमध्ये प्रायोरिटीला आणू, तेव्हा मला असं वाटतं की आमच्यामध्ये काहीतरी बदल घडायला सुरुवात होईल. म्हणजे निखळ आनंद हा एक भाग त्यातला खूप महत्वाचा आहे. खरं तर या सगळ्याच्या जोडीला बालगंधर्व ज्यांनी रसिकांना खूप प्रेम दिलं आणि रसिकांनीही त्यांना खूप प्रेम दिलं. अर्थात तुझ्याशी बालगंधर्व हे नाव जे जोडलेलं आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान वाटतो. अर्थात तुलाही तो अभिमान वाटतो कारण तुला बालगंधर्व साकारता आले आणि तू बालगंधर्व हुबेहूब दिसलास, हे खूप महत्वाचं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की बालगंधर्व साकारताना आपण बालगंधर्व दिसू का हा प्रश्न तुझ्या मनात केव्हा आला आणि कशा प्रकारे त्याचं जे कास्टिंग हा जो विषय होता तो नेमका कसा साकारला गेला आणि जेव्हा पहिली फ्रेम तुझी तू बघितलीस तेव्हा तुला ते बालगंधर्व सापडले का? याचं उत्तर खरं तर फक्त बालगंधर्व चित्रपटात मी काम केलं इतकं ते सोपं नाहीये. कारण मला मुळात इतिहासाची खूप आवड आहे आणि मला वाईट वाटतं जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण फिरतो आणि लक्षात येतं की आपल्याला आपला वारसा चांगल्या पद्धतीने जपता आला नाही. संस्था हा एक भाग झाला, पण आपल्याकडे अशा कितीतरी वास्तू आहेत किंवा कितीतरी गोष्टी आहेत किंवा कितीतरी मोठी लोक आपल्याकडे होऊन गेली ज्यांच्याविषयी आपल्याला काही माहिती नाही, त्यांचा वारसा आपण कुठे जपला नाहीये. आत्ताच्या पिढीला म्हणजे मध्ये कुठल्या तरी चॅनलने जेव्हा विचारलं, चॅनलमधल्या नवीन आलेल्या मुलींनी की हुज गदिमा, तेव्हा भीती वाटली 2 मिनिटं की अरे बापरे, म्हणजे अशीही लोक आपल्या आजूबाजूला मराठीत काम करणारी आहेत. तर मला असं वाटतं की हा वारसा जपण्यात किंवा आपल्याच लोकांना आपण मोठं करण्यात कुठेतरी कमी पडलोय. आज लंडनमध्ये गेल्यानंतर 1400-1500च्या काळात शेक्सपियरचा जन्म झाला असेल आणि 1400-1500 नंतर आजही लंडनमध्ये शेक्सपियरची नाटकं केली जातात आणि ती आवर्जून आपण पर्यटक म्हणून तिकडे गेल्यानंतर तिकडची नाटकं बघतो. याचं एक कारण कदाचित असं आहे की ब्रिटिशांनी संपूर्ण जगावरती राज्य केलं आणि त्यांनी राज्य केलं म्हणून शेक्सपियर देखील आपल्याकडे आला. त्यांनी जर राज्य केलं नसतं तर कदाचित शेक्सपियर इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती झाला नसता, किंवा आपण जर दुसऱ्या कोणावरती राज्य केलं असतं तर आपली ही गडकरी किंवा ही सगळी मंडळी बाहेरच्या देशांमध्ये माहिती झाली असती. आपण तसं केलं नाही. पण तरी सुद्धा ज्या ज्या लोकांनी आपल्याकडे काम केलंय, मग ते इतिहासातलं असेल, शिक्षणातलं असेल, साहित्यातलं असेल, नाटकातलं असेल, चित्रपटातलं असेल, या सगळ्या मंडळींनी काम केल्यानंतर त्यांची कुठली गोष्ट आपण जपली आहे. बरं चला जाऊ दे, ही मंडळी तर गेल्या 100-150 वर्षातली आहेत, पण आता गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने आपण अतिशय मनापासून ज्यांच्यावर प्रेम करतो, आपण मनापासून ज्यांचा आदर करतो, ज्यांची पूजा आपण करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची देखील कुठली गोष्ट आपण जपली आहे. टिळक तर खूप नंतरचे होते. मला असं वाटतं की उत्सुक आपण ज्यांचं नाव घेऊन सतत राजकारण करतो त्यांची तरी कुठली गोष्ट आपण जपली आहे. आणि मग राजकारणासाठी आपल्याला फक्त महाराज लागतात, पण त्या महाराजांनी बांधलेले किल्ले असतील, त्यांनी अतिशय म्हणजे मूलभूत प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी केलेले काही नियम असतील, मग ते शेतीचे असू देत, सैन्याचे असू देत, व्यवस्थेचे असू देत, कराचे असू देत, या कुठल्या गोष्टी आपण जपल्यात. आणि मग जपणं म्हणजे फक्त त्यांचं नाव घेऊन राजकारण करणं आहे का? त्यांनी जिथे रायगडाला त्यांचा राज्याभिषेक झाला तो किल्ला असेल किंवा जिथे त्यांचा जन्म झाला तो शिवनेरी सारखा किल्ला असेल, आपल्याला एक किल्ला सुद्धा टिकवता आला नाही आणि आपण फक्त राजकारणासाठी इतक्या मोठ्या व्यक्तीचं नाव घेऊन आपण त्यांना बदनाम करतोय खरं तर. आणि म्हणजे हा कदाचित आपल्या मातीचा गुण आहे की आपल्याला कोणाची किंमत वाटत नाही. म्हणजे कधी कधी भीती वाटते की एका बाजूला इतकी मोठी मोठी लोक आपल्या मातीने दिली आणि एका बाजूला त्यांनी दिलेल्या प्रत्येक कार्याची आपण माती करायला लागलोय. म्हणजे एकाच वेळेस 2 गोष्टी आपण एकत्रपणे करतो आणि बाहेर गेल्यानंतर, बाहेरच्या देशात गेल्यानंतर ही गोष्ट जास्त प्रकर्षाने जाणवते. कारण आता तर आम्ही अमेरिकेचा दौरा करून आलो, पण त्याच्या आधी मी ऑस्ट्रेलियामध्ये गेलो होतो आणि ऑस्ट्रेलियामध्ये ॲडलेड नावाच्या एका शहराच्या थोडंसं पुढे एक छोटंसं खेडेगाव होतं. जर्मन लोक काही तिकडे गेली होती काही वर्षांपूर्वी, त्यांनी ते खेडेगाव बसवलं होतं. 100 वर्षाचा पण इतिहास असेल त्या खेडेगावाला, पण त्या खेडेगावामध्ये ते जर्मन गाव तसंच्या तसं त्यांनी टिकवलं होतं. त्या जर्मन गावात 100 वर्षापूर्वीचा नांगर असा छान शोकेसमध्ये ठेवला होता, एक आडकित्ता ठेवला होता किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या ठेवल्या होत्या. आणि ते अतिशय आनंदाने आणि अभिमानाने सांगत होते की हे आमचं 125 वर्षापूर्वीची गोष्ट आहे
ही आमची अमुक एका वर्षापूर्वीची गोष्ट आहे, हे तमुक एका वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि हे बघितल्यानंतर असं वाटतं की अरे साधारणपणे 1000-1500 वर्षापूर्वीपासूनची आपल्याकडे काही मंदिर आहेत, काही वास्तू आहेत, गेला बाजार 500, 400, 300, 200, 100 इतक्या वर्षांच्या अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत. त्यातली कुठली गोष्ट आपण टिकवली आहे जर त्याच्यात राजकीय फायदा नसेल तर? आणि ही जबाबदारी फक्त सरकारची आहे का? सातत्याने या राज्याचा, या देशाचा नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे का नाही की ती टिकवण्याची? का सरकारने केलं नाही म्हणून मी सातत्याने सरकारला दोष देणार? आणि आपल्याकडे फार चांगली म्हणे, यथा राजा तथा प्रजा, किंवा यथा प्रजा तथा राजा, म्हणजे आपण तेच डिझर्व करतो किंवा आपलं नशिबी तेच येतं जे आपल्या लायकीचं असतं. आणि मग आपल्याला सरकारवरती किंवा तिथे जे कोणी बसलेत त्यांच्यावरती टीका करण्याचा अधिकार राहत नाही, कारण आपणच मूलभूत त्या गोष्टीसाठी फार पुढाकार घेऊन काही काम करत नाही. आणि जी मंडळी काम करतात त्यांना शक्य तितक्या मागे कसं ओढता येईल आपण हे बघतो. मग त्या मंडळींना आपण धर्मामध्ये विभागतो, मग त्या मंडळींना आपण जातीमध्ये विभागतो, मग त्या मंडळींना आपण रंगामध्ये विभागतो, किंवा त्या मंडळींना आपण पैशावरनं विभागतो. म्हणजे मुळात आपल्याला कुठली गोष्ट चांगल्या पद्धतीने होऊच द्यायची नाहीये, आणि याच्यासाठी आपण वेगवेगळी कारणं काढून त्या सगळ्या लोकांना एकमेकांपासून बाजूला करतो, दूर करतो. अशा या काळामध्ये सांगण्याचं तात्पर्य हे की बालगंधर्व फक्त वाचलं किंवा एक अभिनेता म्हणून त्यांची भूमिका करावीशी वाटली इतपत ते मर्यादित नाहीये, तर या सगळ्या पार्श्वभूमीतनं मी मोठा होत होतो. या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी मनामध्ये, शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना खूप त्रास व्हायचा की आपण का नाही हे सांभाळू शकत आहे. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना पुण्यातल्या आमच्या नाट्य परिषदेला एक प्रकल्प दिला होता की आता त्या काळात, म्हणजे मी ही गोष्ट सांगतोय ती 1991 ते 1997 या 6-7 वर्षांची गोष्ट आहे. तेव्हा जवळपास याच्यातले कित्येक लोक जिवंत होते, आणि तेव्हा मी असा प्रकल्प दिला होता की तुम्ही या सगळ्या नाटकातल्या मंडळींच्या मुलाखती का नाही रेकॉर्ड करून ठेवता? तर त्याच्यावर कोणी गांभीर्याने घेतलं नाही. मग मुद्दा पैशांचा आला. तर मला असं वाटतं की चांगलं काम करण्यासाठी पैसा हा सगळ्यात शेवटचा भाग आहे. पहिला मुद्दा तुमच्या इच्छाशक्तीचा असायला हवा. ती इच्छाशक्ती असेल तर पैसाही उभा राहतो, इच्छा नसेल तर पैसे उभे राहून सुद्धा काही उपयोग होत नाही. तर तेव्हा ते घडलं नाही. मग नंतर या क्षेत्रात कायमचं काम करण्यासाठी आल्यानंतर हळूहळू संगीताशी, नाट्यसंगीताशी, शास्त्रीय संगीताची ओळख झाली. आणि ती ओळख होत असताना बालगंधर्वांची ओळख झाली. म्हणजे पुण्यात असताना बालगंधर्व रंगमंदिर मला माहिती होतं, त्याच्या पलीकडे मला काही माहिती नव्हतं. पण काही वर्षानंतर बालगंधर्वांची ओळख झाली, त्यांच्या गाण्यांची ओळख झाली, आणि या सगळ्यांची ओळख होत असतानाच बालगंधर्वांच्या आयुष्यावरचं गंधर्व गाथा हे पुस्तक माझ्या वाचनात आलं. ते पुस्तक वाचल्यानंतर मात्र मी खूप अस्वस्थ झालो, आतमधनं हेलावून गेलो की ज्या माणसांनी इतकी श्रीमंती रंगभूमीला बहाल केली, ज्या माणसांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला प्रेक्षक वर्ग घडवला, ज्या माणसांनी खऱ्या अर्थाने प्रत्येक मराठी घरांमध्ये मराठी नाटक हे एखाद्या सणासारखं आणलं. आज आपण नाटकाला फक्त जात नाही, आपल्याकडे आपण नाटक साजरं करतो. जेव्हा बायका आणि पुरुष ठेवणीतले कपडे घालून नाटकाला जातात तेव्हा आपण नाटक साजरं करायला जातो, हे लक्षात घ्या. आपण फक्त नाटक बघायला जात नाही. तर अशी जी एक परंपरा आपल्या मातीमध्ये ज्यांनी आणली, तर त्या माणसाविषयी काही माहितीच नाही आपल्याला. बालगंधर्वला लावलेले त्यांचे 2 फोटो, एक पुरुष वेशातला आणि एक स्त्री वेशातला, म्हणजे बालगंधर्व, एवढंच आपल्याला माहिती आहे. मग ह्या माणसाला कुठेतरी आपण टिकवलं पाहिजे, त्यांना जपलं पाहिजे, त्यांनी जे काम केलं ते पुढच्या पिढीसमोर आणलं पाहिजे. या भावनेतनं त्यांच्यावरचं बरचसं साहित्य वाचायला सुरुवात केली. आणि मग तो माणूस अजून किती किती मोठा आहे हे कळायला लागलं. आणि मग अभिराम भडकमकर आला, नितीन देसाई आले, रवी जाधव आला, आणि मग ती हळूहळू चित्रपटाची टीम एकत्र येत गेली आणि त्याच्यातनं हा चित्रपट निर्माण झाला. पण तुझी व्यक्तिरेखा म्हणजे तूच बालगंधर्व साकारला हे कधी ठरलं? आणि तुला मी म्हटलं तसं तुला स्वतःला वाटलं का की आपण बालगंधर्व दिसू, आणि तू दिसलास? ही आमची सगळ्यांची प्रतिक्रिया आहे. नाही, सुरुवातीला नव्हतं वाटलं मला. सुरुवातीला मी नाही सुरुवातीला नव्हतं वाटलं. सुरुवातीला मी माझ्या बरोबरच्या इतर अनेक कलाकारांचा विचार करत होतो, कारण तेव्हा आपण अभिनेता म्हणून काम करावं या स्वार्थी विचारच मनामध्ये नव्हता. उलट बालगंधर्वांचं चरित्र पोहोचवणं हाच एक विचार मनामध्ये होता. मग तो अभिनेता म्हणून स्वार्थी विचार डोक्यात आला की अरे मी पण अभिनेता आहे, तर मी स्वतः का ही भूमिका करून बघत आहे. पण त्याच्या आधी मी स्वतःची ऑडिशन घेतली. म्हणजे तेव्हा तर निर्माता दिग्दर्शक कोणी नव्हतं. मग मी स्वतःच माझ्या एका मैत्रिणीला घेतलं, तिच्याकडनं काही कपडे शिवून घेतले, आणि मग स्वतःच त्या स्त्रीच्या मेकअपमध्ये मी फोटो काढून घेतले. आणि ते काढल्यानंतर जेव्हा मला जाणवलं की हा मी पण दिसू शकतो किंवा करू शकतो,
तेव्हा मी ठरवलं की हो, मी ही भूमिका मीच करणार. कारण त्या भूमिकेसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती त्या भूमिकेचं पावित्र्य जपणं आणि सर्वार्थाने त्या भूमिकेला समर्पित होणं. तर ते मी आधीच झालो होतो, म्हणजे समर्पित मी झालोच होतो, पावित्र्य जपायला मी सुरुवात केली होती. त्यामुळे आता ते मला भूमिकेसाठी आणायचं नव्हतं, जे ऑलरेडी मी करत होतो. तर मला असं वाटतं ती भूमिका साकारणं कदाचित तेव्हा मला या सगळ्या बालगंधर्वांवरच्या प्रेमामुळे असेल, त्यांच्याविषयी वाटणाऱ्या आदरामुळे असेल, हे मला जास्त सोपं गेलं. मला भूमिकेचा विचार करायचा नव्हता, कारण त्यांचं चरित्र वाचता वाचता मी हळूहळू त्यांच्यामध्ये गुंतत चाललो होतो. पण त्या मुळात असताना शूटिंगच्या काळामध्ये मेकअप, साडी नेसणं यावर किती किती तास खरं तर जायचे. आणि खरंच मग तेव्हा बायका नऊवारी साड्या नेसून कशा राहत असतील, किंवा बालगंधर्व त्या काळात किती नऊवारी साडी नेसून पूर्ण प्रवेश, पूर्ण प्रयोग करणं, याची एक ताकद वेगळी तुला एक वेगळी जाणवली का? त्यातनं काही शिकायला मिळालं? नाही, खूपच जाणवली. एकतर मला पुरुषांनी बायकांचे रोल केले की आवडत नाही, माझ्या डोक्यात जातात ते नट. कारण मला असं वाटतं बायकांनी बायकांचे रोल करावेत, पुरुषांनी पुरुषांचे करावेत. त्या काळात त्यांना पर्याय नव्हता, कारण तेव्हा स्त्रियांना परवानगी नव्हती रंगमंचावरती काम करायला, म्हणून ही सगळी पुरुष मंडळी बायकांच्या भूमिका करत असत. पण आता काळ बदललाय. आताही जेव्हा काही नट ते घाणेरडे मेकअप करून आणि फार गलिच्छ करतात ते सगळं, आणि मला ते अजिबात आवडत नाही. आणि मलाही बालगंधर्वांची भूमिका मी काही मला स्त्री वेशात काम करायचं म्हणून केली नव्हती, मी त्यांची व्यक्तिरेखा लोकांपर्यंत पोहोचवायची म्हणून केली होती. आता त्यांनी स्त्री भूमिका केली हा काही माझा दोष नाही. त्यामुळे त्यांनी जे केलं ते मला करायला लागणार होतं, आणि ते जर मला करायला लागणार होतं तर मला मेहनत घेऊन करायला लागणार होतं. आता साडी नेसल्यानंतर मी जेव्हा पहिल्यांदा माझी लुक टेस्ट केली तेव्हा मी जरासा जाड होतो, म्हणजे 86 किलो वगैरे माझं वजन होतं. पण जेव्हा चित्रपट करायचं ठरलं तेव्हा मात्र बरं, बालगंधर्व काही बारीक नव्हते, त्यामुळे मला खरं तर बारीक होण्याची काही गरज नव्हती. पण आमच्या निर्मात्यांना असं वाटलं की माझी कॉम्पिटिशन करीना कपूरशी आहे, त्यामुळे त्यांनी मला बारीक व्हायला लावलं. आणि मी 22 किलो वजन कमी केलं 2.5 महिन्यामध्ये. आणि मग खूप व्यायाम केला, खूप डाएट केलं वगैरे वगैरे. तो शैलेश परुळेकर. पण तो मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की त्या मेहनतीचंही मला काही वाटलं नाही, कारण जे काही करत होतो ते बालगंधर्वांसाठी करत होतो. पण ती साडी नेसून काम करणं ही फार अवघड गोष्ट आहे. म्हणजे ते स्त्रीचं तत्व किंवा स्त्रीचं सत्व जे बालगंधर्वांनी जपलं ते मला जपायचं होतं. मला ते हिडीस बालगंधर्व मला दाखवायचं नव्हते. म्हणजे बालगंधर्वांचा अगदी वयाच्या 50 किंवा 55 मधला व्हिडिओ युट्यूबला आहेत, जर तुम्ही बघत असाल तर जरूर बघू शकता. बालगंधर्व टाका, आणि रंगीत आलेले जे ते खोट्या बालगंधर्वांचं आहे, आणि जे ब्लॅक अँड व्हाईट आहे ते खऱ्या बालगंधर्वांचं आहे. त्यामुळे खोट्या बालगंधर्वांना अवॉइड करा आणि खऱ्या बालगंधर्वांचा व्हिडिओ आहे तो युट्यूबला बघा. आणि अमृतसिद्धी नावाच्या नाटकातला तो त्यांची व्हिडिओ क्लिप आहे, त्याच्यात त्यांनी संत मीराबाईंची भूमिका केली होती. तर ती बघताना आपल्याला कळतं की या माणसानी स्त्रीचं सत्व किती जपलं होतं. म्हणजे लोक इतके का वेडे होते त्यांच्यासाठी, किंवा स्त्रिया त्यांची भूमिका बघायला का जायच्या, तर याचं कारण कळतं की कुठेही आविर्भाव नाही, कुठेही स्त्रीची नक्कल नाही, कुठेही हिडीसपणा नाही. जे काही होतं ते अतिशय शालीन होतं, जे काही होतं ते अतिशय पवित्र होतं, जे काही होतं ते अतिशय गोड होतं आणि खानदानी होतं. त्यामुळे जेव्हा बालगंधर्व ती भूमिका करत असत तेव्हा लोक त्यांच्यासाठी का वेडे होत असत, आणि त्याच्यात त्यांचा स्वर्गीय आवाज, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र त्यांना बघायला मिळत असत. मला त्यांनी जी शालीनता जपली स्त्रीची, मला त्यांनी जे पावित्र्य जपलं स्त्रीचं, ते पावित्र्य मला जपायचं होतं, जे सगळ्यात अवघड होतं. म्हणजे आत्ताच्या पुरुष बायकांचे रोल करतात त्याप्रमाणे हिडीस करायचं असतं ते फार सोपंच होतं की, पण त्यांची शालीनता जपणं फार अवघड होतं. आणि त्याच्यासाठी मी खूप एक्सरसाइजेस केले जे मला काही जमले नाहीत. मी कथ्थक शिकायचा प्रयत्न केला, मी खूप काय करायचा प्रयत्न केला, ज्यातलं मला काही जमलं नाही. फायनली मला जमलं तेच की अभिनेता म्हणून आमचा पहिला एक्सरसाइज असा असतो की जेव्हा तुम्ही एखादी भूमिका करत असता तेव्हा ती भूमिका तुम्ही आहात असं तुम्ही समजायचं असतं. जे मी करत नव्हतो, मी पुरुष आणि मला स्त्रीची भूमिका करायची असं मी समजत होतो. त्यामुळे जे काही घडत होतं ते खूप वरवरचं, खोटं, घाणेरडं घडत होतं. पण जेव्हा मी असं समजलं की मी स्त्री आहे, मग त्याच्यानंतर मला अभिनय नाही करावा लागला. पण तिथपर्यंत येणं फार कष्टाचं होतं. त्याच्यात माझे 3-3.5 महिने गेले. खूप रात्री मी जागवल्या, झोप माझी उडाली होती या सगळ्या काळामध्ये. पण फायनली शूटिंगच्या आधी मला तो विचार माझ्या डोक्यात आला, आणि मग एकदा तो विचार डोक्यात आल्यानंतर तुम्हाला काही करायला लागत नाही. कारण एकदा तुम्ही स्त्री आहात म्हटल्यानंतर तुम्हाला अभिनय कुठे करायचंय, तुम्ही जसे आहात तसंच तुम्हाला लोकांसमोर जायचंय. पण त्या क्षणापर्यंत येणं फार अवघड होतं.
म्हणजे स्त्री आहे हे समजणं आणि त्याप्रमाणे वागणं, याच्यासाठी तुम्हाला नटाला जी निरीक्षणं लागतात ती निरीक्षणं तू आधी केलेली असल्यामुळे ती अधिक सोपी गेली. बालगंधर्व मायबाप रसिक म्हणायचे सगळ्या रसिकांना, आणि मला वाटतं रसिकांनी सुद्धा तुला तितकंच प्रेम दिलं, म्हणजे तुझ्यातल्या बालगंधर्वाला सुद्धा तितकंच प्रेम दिलं. एक खूप मोठी प्रतिक्रिया तू अनेकदा सांगितलीस, माहित नाही इथे किती जणांना माहितीये, पण ती आज पुन्हा एकदा मला वाटतं तू सांगावीस, कारण ती प्रतिक्रिया म्हणजे तुझ्यातल्या नटाला सॅल्यूट आहे खऱ्या अर्थाने. तर मला वाटतं बालगंधर्व बघितल्यानंतर एका प्रेक्षकाने तुला खूप छान प्रतिक्रिया दिली. मला असं वाटतं त्या प्रेक्षकांनी कधीतरी माझं नाटक पुण्यातल्या बालगंधर्वमध्ये पाहिलं होतं, तर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की काही वर्षांपूर्वी मी बालगंधर्वमध्ये सुबोध भावे यांना पाहिलं, म्हणजे बालगंधर्व थिएटरमध्ये त्यांनी मला पाहिलं, आणि काल सिनेमा बघून आल्यानंतर सुबोध भावेमध्ये बालगंधर्वांना पाहिलं. त्यामुळे मला असं वाटतं की बस अशा रसिकांच्या प्रतिक्रिया त्यांचा भुकेला असतो कलाकार. खरं म्हणजे तुला स्वतःला प्रेक्षकांमध्ये जाणं एखाद्या नाटकाला, म्हणजे पुढे तू काशीनाथ घाणेकर जेव्हा केलास तेव्हा काशीनाथ घाणेकरांनी जी एक ऐट मिळवली किंवा लोकांनी त्यांना ज्या पद्धतीने डोक्यावर घेतलं, प्रयोग संपल्यानंतर जसे ते प्रेक्षकांमध्ये जायचे आणि त्या प्रतिक्रिया घ्यायचे, तसं तुला स्वतःला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, प्रेक्षकांशी जोडणं, त्यांच्याशी संवाद, हे सगळं किती कसं महत्वाचं वाटतं, आणि काही अशा प्रतिक्रिया आणखी नसतील तर त्याही ऐकायला मिळालं. नाही, कदाचित सुरुवातीच्या काळात मला ते खूप महत्वाचं किंवा मोठं वाटायचं. मी नुकता जेव्हा काम करायला लागलो नाटकात व्यावसायिक अभिनेता म्हणून, पण नंतर मला ते महत्वाचं वाटत नाही असं नाही, पण मी त्याच्याकडे फार त्याच्यात गुंतून नाही पडत. म्हणजे काशीनाथ घाणेकर जसे त्या गर्दीतनं जायचे तसं मला आयुष्यात कधी जमणार नाही. उलट मी प्रयत्न करतो की नाटक संपल्यानंतर माझा चेहरा लोकांना दिसणार नाही, मी मागच्या मागे सटकून जाईन. मी काम घाणेकडे केलं म्हणून नाही की लोक मारतील आता या हिशोबाने नाही, पण मला नाही आवडत. मला असं वाटतं की म्हणजे प्रेक्षकांसाठी जरी ते काम असलं तरी सगळ्यात आधी ते काम मी माझ्यासाठी करतोय, आणि माझ्यासाठी केल्यानंतर आता मला त्याच्यावर काय प्रतिक्रिया येतात त्याच्याशी मला फार सोयरसूतक नसतं. कारण माझ्यातला प्रेक्षक जर अस्वस्थ असेल आणि तो जर नाराज असेल तर बाहेरचा प्रेक्षक काय प्रतिक्रिया देतो याच्याशी मला फार काही कर्तव्य नसतं. म्हणजे नाटकात प्रवेश केल्यानंतर जर पहिला सूर माझा चुकीचा लागला, आणि हे मला माहिती आहे, पण समोरचा प्रेक्षक जर खूप कौतुक करत असेल कारण त्याला आवडलंय नाटक, तर मला असं वाटतं मी कुठेतरी माझ्यातल्या प्रेक्षकाशी आणि माझ्यातल्या कलाकाराशी मी त्याला फसवतोय किंवा मी त्याचा अपमान करतोय. तर पहिल्यांदा जाणवलेली गोष्ट मला ही असते की मी आज चूक केली, आज नेहमीसारखा सूर नाही लागला. आणि तरी जर तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही माझं कौतुक केलं आणि त्या कौतुकाच्या नादात जर मी वावरत गेलो तर मी कुठेतरी माझ्यातल्या कलाकाराला सुद्धा दाबून ठेवतोय किंवा त्याला फसवतोय मी की तुझं काम वाईट झालेलं असून सुद्धा लोक कौतुक करतायत म्हणून तू स्वतःचं कौतुक करतोयस. तर त्याच्यात मला अडकायचं नाही, त्याच्यात मला अडकून घ्यायला आवडत नाही. त्यामुळे मी फार प्रतिक्रियांकडे लक्ष देत नाही. म्हणजे प्रेक्षक काय म्हणतायत किंवा समीक्षक काय म्हणतायत माझ्यासाठी तो गौण भाग आहे. आधी मला माझं काम कसं वाटतंय आणि मी समाधानी आहे का, मी जे काही विचार केला होता ते मी पूर्णपणाने उतरू शकलोय का, त्या प्रक्रियेचा, अभिनयाच्या प्रक्रियेचा आनंद मला मिळालाय का, आणि तो जर मला मिळाला असेल तर मला खात्री आहे की मला समोरच्या प्रेक्षकांची प्रतिक्रिया नसेल तरी चालेल, कारण तो आनंद 100% त्यांच्यापर्यंत पोहोचला याची माझी खात्री आहे. पण मीच जर आतमध्ये समाधानी नसेल, मीच जर आतमध्ये द्विधा मनस्थितीत असेल, तर मला खात्री आहे की त्यांनी जरी वर तोंड देखलं माझं कौतुक केलं तरी त्यांना काही फार ते आवडलेलं नाहीये. आणि जर त्यांना आवडलं असेल तर मला त्यांना विचारण्याची गरज वाटणार नाही, कारण मी केलेली भूमिका आयुष्यभर त्यांच्या स्मरणात राहणार आहे. ती मी कितीही प्रयत्न केला तरी मी नाही, कोणीच काढून घेऊ शकत नाही. पण सुबोध भावे या नावाला जेव्हा ग्लॅमर आलं, म्हणजे विशेषतः मालिकांमधनं जेव्हा तू घराघरात म्हणजे आधीपासून अवंतिका, वादळवाट इथपासून आपण पाहिलेलं आहे तुला, आणि ते एक ग्लॅमर वेगळं असतं जेव्हा अरे सुबोध आला हा जो एक प्रेक्षकांच्या मनातला भाग असतो, तिथे कुठेतरी ते प्रेमही असतं. तर त्या प्रेमाला सामोरं जाणं, किंवा मी मगाशी म्हटलं तसं की काही अशा बोलक्या प्रतिक्रिया की ज्या कलाकाराला सुखावून जातात, अरे वा छान, यांना इतकं वाटतंय आपल्याबद्दल तर खूप बरं वाटतं. तर अशा काही प्रतिक्रिया आहेत का की ज्या कायम लक्षात राहतील आणि कदाचित एखाद्या पुरस्कारापेक्षा सुद्धा त्या मोठ्या वाटतात का, अशा आहेत का? नाही, प्रतिक्रिया खूप आहेत. म्हणजे आता ते काही आता इतक्या सगळ्या सिनेमांनंतर किंवा कामांनंतर तर अगणित आल्यात, पण मला असं वाटतं की
काही काही असतात, जसं बालगंधर्व पाहिल्यानंतर मला सुलोचना दिदींनी मुद्दामून भेटायला बोलवलं आणि त्यांनी मला एक चांदीची समई आणि चांदीची घंटा दिली देवघरात ठेवायला माझं काम बघून. तर मला असं वाटतं की ज्या दिदींनी बालगंधर्वांना प्रत्यक्ष पाहिलंय त्यांना ते मनापासून द्यावंसं वाटतंय. आणि सुलोचना दिदींचा आम्ही सगळेच जण खूप मनापासून आदर करतो आणि त्यांच्यावर विलक्षण प्रेम करतो. त्यामुळे अशा एका ऋषुतुल्य आपल्यातल्या कलाकारांनी जेव्हा असं एक आपलं कौतुक केलं तर अशा काही राहतात स्मरणात. पण मला मगाशी तू पुण्याचा उल्लेख केलास म्हणून मी आता पुण्याकडे येतो की पुणेकरांना जसं खूप गिऱ्हाईक आलं की त्रास होतो ना. म्हणजे आता चितळ्यांनी दुपारी 1 ते 4 दुकान उघडं ठेवलं ही बातमी असू शकते. त्यामुळे तर त्यांना एकदम खूप गिऱ्हाईक बघितलं की त्रास होतो की त्यांना आवडत नाही ते असं एवढी लोक आपल्या अंगावर काय येतात दुकानातनं वस्तू विकत घ्यायला वगैरे. तर तसं माझं थोडंसं पुण्यातल्या दुकानदारांसारखं होतं. मला खूप अशी गर्दी बघितली की खूप त्रास होतो मनातल्या मनात की इतकी लोक कशाला येतात असं होतं. मला तर 4 माणसांमध्येच नाटक करायची सवय ना. हाऊसफुल नाटक तर आत्ताच झालंय माझं. त्यामुळे अश्रूंची झाली फुले हे नाटक केल्यानंतर मला कळलं की हाऊसफुल नाटकात इतके प्रेक्षक असतात. तोपर्यंत माझ्या नाटकाला समोरचे 2 रंग 3 रंग आता हे जोशी आहेत त्यांनी पाहिलंय कळायला लागलं जेव्हा त्यांना माहितीये बुकिंग किती असायचं आमच्या नाटकाला. तर पण अशा वेळेस उलट जास्त म्हणजे हाऊसफुल झाल्यानंतर आपण काम वाईट करत नाही. पण बऱ्याच वेळेला जेव्हा हाऊसफुल नाटक होत नाही ना तेव्हा मला असं वाटतं की ते काम जास्त चांगलं होतं. कारण हाऊसफुल झाल्यानंतर तो कुठला राग मनात नसतो ना. आता इतकी लोक भरल्यानंतर राग काय असणार. पण जेव्हा कमीच लोक असतात तेव्हा राग असतो की चायला कोणालाच कसं वाटलं माझं नाटक बघा. आता आहेत त्यांना असं नाटक दाखवतो की आयुष्यभर लक्षात ठेवतील. त्यामुळे तो एक राग तरी असतो. जेव्हा तू साक्षीनाथ घाणेकर केलं आणि घाणेकरांना तर हाऊसफुल प्रयोगाची सवय, तर ते कॅरेक्टर पकडताना काही त्रास काही बदल करावे लागले का तुला? तुझ्या स्वभावात काही बदल करावे लागले का? खूपच. आता बघ ना मी सांगतो त्याच्यावरून तुला कळत असेल. घाणेकरांसर माझं चुकूनही आम्ही कुठल्याही बाजूने एकमेकांशी कनेक्ट होऊ शकत नाही. म्हणजे आम्ही रंगमंचावरती दोघंही काम करतो. त्यांनी करून गेलेत आणि मी करतोय एवढाच. काय तो रंगमंचाचा एक तो काय तो कनेक्ट आहे. ते डॉक्टर होते मी डॉक्टरही नाहीये. म्हणजे असंही काही कनेक्शन कुठनं लावायचा प्रयत्न केला तरी काहीच नाहीये. ते कोकणातले होते मी कोकणातला नाही. म्हणजे काहीच कुठनंच कनेक्शन नाहीये. त्यामुळे मला खूप अवघड गेलं. मला बालगंधर्वांना आणि लोकमान्यांना समजून घेणं खूप सोपं गेलं तुलनेने. पण घाणेकरांना समजून घेणं मला भयंकर अवघड झालं. कारण मला नाही मी नाकारला होता कारण मला बायोपिक नव्हता करायचा. आणि त्याच्यानंतर अभिजितनी मला पुन्हा जेव्हा स्क्रिप्ट ऐकवली तर मी तो घाणेकरांसाठी नाही केला. मी अभिजितल्या सिनेमातल्या घाणेकरांसाठी तो रोल केला. कारण त्यांनी ते इतकं विलक्षण लिहिलं होतं की माझ्यासारखा एखादा मूर्ख कलावंत असू शकतो की जो अशा प्रकारची एखादी व्यक्तिरेखा नाकारू शकतो. त्यामुळे हा फरक आहे. आधीच्या 2 बायोपिक मी त्या बायोपिक म्हणून केल्या पण घाणेकरांची भूमिका मी अभिजितल्या सिनेमातल्या घाणेकरांसाठी केली. कारण प्रत्यक्ष घाणेकरांना मी पाहिलं नव्हतं ना. मी त्यांची नाटकं पाहिली ऐकलं खूप होतं. पण त्यांच्या किस्सांचे तर मी प्रेमात होतोच. पण अभिजितने ज्या पद्धतीने घाणेकर त्याच्या सिनेमात लिहिले होते मी त्याच्या जास्त प्रेमात होतो त्या व्यक्तिरेखेच्या. आणि मला खूप त्रास झाला. मला जसा बालगंधर्वला ती स्त्री शोधण्याचा त्रास झाला तसा मला त्रास घाणेकरांना. म्हणजे यांना मी कसं साकारू. कारण जो माणूस शिट्ट्यांसाठी टाळ्यांसाठी थांबतो किंवा ज्या माणसाला हाऊसफुल गर्दी असेल तर तो प्रेक्षकांमधनं जातो हे असे कुठल्याच गोष्टी मी करत नाही. किंवा एंट्रीसाठी आणि नाव लावून वगैरे. म्हणजे मी जर नाटकात मला टाळ्या मिळाल्या तर मी 1 सेकंदही न थांबता माझं पुढचं वाक्य घेतो. कारण मला नाही अडकायचं त्या टाळ्यांमध्ये आणि शिट्ट्यांमध्ये. आणि जो माणूस फक्त त्याच्यासाठी काम करतो तर हा मूलभूत विचारांमधलाच फरक होता आमच्या दोघांमधला. ते चुकीचं आहे का बरोबर आहे याच्यात मला पडायचं नाहीये. पण हा विचारांमधला फरक आहे. काही अभिनेते एका पद्धतीने काम करतात काही अभिनेते एका पद्धतीने काम करतात. त्यामुळे मला ते स्वीकारणं ते डायजेस्ट करणं ते आपल्यामध्ये आणणं फार अवघड गेलं. पण नंतर अगेन बॅक टू स्कूल बे एक बे बे 2 4 की जसं बालगंधर्वाला मी विचार केला तसाच विचार मी सगळ्यात शेवटी घाणेकरांच्या चित्रपटाच्या वेळेस केला की अभिजित माझा गुरु आहे. तो माझा दिग्दर्शक आहे. तुला काय हवंय. मी माझा विचार करणं थांबवलं. तू काय घाणेकरांना पाहिलंयस. मग अभिजित मला सांगायचा. मग मी परत त्याला विचारायचो. मग तो मला करून दाखवायचा. कारण अभिजित 7-8 वर्ष त्या चित्रपटावरती काम करत होता. त्यामुळे तो दिवस रात्र फक्त घाणेकरांचा विचार करत होता.
म्हणजे मी त्याला सेटवरती गमतीने घाणेकर म्हटलं तर तो वळून बघायचा माझ्याकडे, इतका तो घाणेकर झाला होता. तर मग मी त्याला करायला लावायचो. मग मी त्याला सांगायचो, विचारायचो की हे असं तुला हवंय? तो म्हणायचं हो मला असं हवंय. मग हे तसंच होणार. मग माझ्यातला व्यावसायिक अभिनेता मी जास्त पुढे काढला की तुला काय हवंय. म्हणजे पुण्यातला दुकानदार नाही, अशा वेळेस मी मुंबईतला दुकानदार बाहेर काढला की तुम्हाला काय हवंय ते सांगा, ते माझ्याकडे अवेलेबल आहे. पुण्यातला दुकानदार असतो तर कदाचित मी रोल करू शकलो नसतो, पण माझ्याकडे भरलेलं असून पण काहीच नाहीये, सगळं संपलंय असं मी सांगू शकलो असतो. पण मग मी मुंबईतला दुकानदार झालो की तुम्हाला काय हवंय ते माझ्याकडे आहे. तर कधी कधी तुम्हाला एखाद्या व्यक्तिरेखेला सामोरं जाण्यासाठी तुमची नेहमीची पद्धत अवलंबून चालत नाही. तुम्हाला प्रत्येक व्यक्तिरेखेला वेगळ्या पद्धतीने बघायला लागतं, वेगळ्या पद्धतीने शोधायला लागतं. आणि सगळ्यात शेवटी दिग्दर्शकाला काय हवंय ते सगळ्यात महत्वाचं. म्हणजे एवढं सगळं करून तो जर समाधानी नाहीये तर मग मी हे सगळं कशासाठी करतोय. पण पुन्हा एकदा दिसणं हा एक प्रकार जो होता, म्हणजे विशेषतः त्याचे डोळे, तर ते कसे साधलेस? म्हणजे त्यांच्यासारखे डोळे आणि मग त्याच्यासाठी लेन्सचा वापर. मी अभिजितला हा पहिला प्रश्न विचारला होता की मला आवडलं स्क्रिप्ट, पण मला सांग की तुझ्या डोक्यात असं आहे का की मी डोळे निळे केले पाहिजेत? तर तो म्हणला हो, म्हणजे कारण त्यांचे डोळे निळे होते. मग म्हणलं तू दुसरा नट बघ, कारण मी असं काही करू शकणार नाहीये. तो म्हणला काय मूर्ख आहेस का तू? इतकी चांगली भूमिका आहे, तू लेन्स वापरणार नाही म्हणून तू नाही म्हणून सांगतोस. म्हणलं हो मला भीती वाटते, माझ्या डोळ्यांच्या आसपास जरी काय आलं तरी मी भयंकर कॉन्शियस होतो. आता एखादी गोष्ट मी माझ्या डोळ्यात घालीन एखाद्या भूमिकेसाठी आणि काम करीन, हे तू विसरून जा, मी करणार नाही, तू दुसरं कोणीतरी बघ. तो म्हणला नाही मला तूच हवायस. मग म्हणलं व्हीएफएक्स मध्ये कर. मग त्यांनी बिचारांनी तोही विचार केला, पण नंतर लक्षात आलं की व्हीएफएक्सचा खर्चच जवळजवळ 2-2.5 कोटी होता. तो म्हणला की सुबोध आपल्याला हे जमणार नाही. पण शेवटपर्यंत मी अभिजितला नाही म्हणून सांगत होतो. फायनली विक्रम गायकवाड ज्यांनी बालगंधर्वला माझा मेकअप केला होता, लोकमान्य, त्यांच्यामुळेच मी करू शकलो. तर विक्रमनी मला समजावलं की एकदा करून बघ, काही नसतं, काही होत नाही. मग इथेच रवींद्र नाट्य मंदिरला तो लेन्सवाला मी बोलवला आणि घाबरत 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 पहिली एक लेन्स मी आधी डोळ्यात घातली. मी म्हटलं गेला डोळा माझा, आता मला काही बघणं शक्य नाही. पण नंतर लक्षात आलं की नाही अजून दिसतंय आपल्याला, म्हणजे याचा अर्थ डोळा बरा आहे. मग मी घाबरत घाबरत दुसरी लेन्स घातली. मला माझ्या लक्षात आलं की अरे गमतीशीर आहे, आणि आपलं पूर्ण चेहरा बदलतोय, आपण कसे दिसतोय बदलतोय. म्हणजे मला आठवत होती अमिताभ बच्चननी आणि मी 7 पे 7 मध्ये निळी लेन्स लावली होती, तर मला तो कॅरेक्टर मधला विलक्षण फरक आठवत होता. आणि मग एकदा ती भीती गेल्यानंतर मग आम्ही वेगवेगळे रंग ट्राय केले की जे बऱ्याच वेळेला असं होतं की काही रंग लाइटिंग केल्यानंतर दिसतात चांगले, पण तुम्ही उजेडात जर सूर्यप्रकाशात गेलात तर ते वेगळे दिसतात. मग या दोन्हीचा सुवर्ण मध्य गाठणारी की जे सूर्यप्रकाशात पण तसे दिसतील आणि स्टेजवरती काम करताना पण तेच दिसतील, खूप एकदम वेगळा फरक दिसणार नाही. मग अशी आम्ही लेन्स आणि त्याचा रंग निश्चित केला. मग मी तो जो लेन्सवाला होता त्याला म्हटलं की पहिले 4 दिवस तू माझ्यावर सेटवरती थांबायचंस, तू मला मदत करायचीस घालायला आणि काढायला. मग तो पहिले 4 दिवस माझ्यासाठी सेटवरती आला. मी त्याच्या समोर ती घालून घ्यायचो, काढायचो, मग ते लोशन मध्ये ठेवून त्याला साफ करायची वगैरे वगैरे. पण ते 2दा असं झालं की ती जी लेन्स मी घातली होती तर ती लेन्स आतमध्ये ब्रेक झाली आणि माझ्या भुवयाला जखम झाली आतमध्ये, आणि तर तेव्हा मला खूप त्रास झाला. पण तोपर्यंत मला सवय झाली होती, त्यामुळे मी नंतर त्याचा भाव नाही केला. मी ती बदलली, नवीन लेन्स होती ती घातली, असं काहीतरी झालं. आणि मग तुम्हाला डोळ्यातनं एक्सप्रेशन द्यायला सुद्धा लेन्सनी बऱ्याच वेळेला कोरडे पडतात डोळे तुमचे. आणि मला सांगितलं होतं की लेन्स घालून फार वेळ झोपायचं नाही, म्हणजे 5-10 मिनिटं डुलकी लागली तर ठीक आहे, पण झोपायचं नाही. त्यामुळे घाणेकरला मध्ये जर वेळ मला मिळाला 1-1.5 तास 2 तास शूटिंगच्या मध्ये, तर मी काढायचो नाही, मी झोपायचो नाही. कारण मला असं व्हायचं की आता ही काढा मग परत ती घाला, तर इतकं मला त्यापेक्षा मी झोपत नाही, जाऊ दे. तर मी असा रात्रीचं शूटिंग असेल तरी मी जागा राहायचो काही कारण नसताना. पण मी परत लेन्स बदली हे मला करायचं नव्हतं, त्यामुळे मी ठेवली. पण मला असं वाटतं की ठीक आहे, एवढे काही म्हणजे ह्याचं काही कौतुक करत बसण्याचा अर्थ नाही. मुळात मला त्या सिनेमा करताना मला विलक्षण मजा आली, कारण अभिजित सारखा एक अतिशय हुशार लेखक आणि दिग्दर्शक त्या सिनेमाला पुढे नेत होता. आणि आम्ही सगळे त्याच्याबरोबर होतो, आणि त्याचं स्वप्न जे त्यांनी 7 वर्ष पाहिलं होतं ते सगळे स्वप्न आम्ही सगळेजण जगत होतो. आणि मला भयंकर मजा आली. म्हणजे जे मी कधी आयुष्यात करू शकलो नसतो अभिनेता म्हणून, ते सगळं मला घाणेकरांच्या साठी करायला मिळत होतं. त्या गर्दीतनं जाता येत होतं, हाऊसफुल गर्दी बघता येत होती, ते सगळं मला करता येत होतं. त्यामुळे मी
3 तास का होईना पण ते कलाकाराचं, एका हाऊसफुल कलाकाराचं आयुष्य मी जगून घेतलं. ते वैभव पाहता आलं आणि प्रेक्षकांनी त्याचा जो एक हे केला, म्हणजे प्रेक्षकांनी ज्याप्रमाणे प्रेम केलं ते प्रेम कुठेतरी तुला अनुभवता आलं. या सगळ्यामध्ये एक कलंदरपणा जो काशीनाथ घाणेकरांकडे होता तो कुठेतरी तुझ्या शाळा कॉलेजच्या दिवसात होता, असा एक त्यातला एक धागा आहे की म्हणजे तू काही एका मुलाखतीतच कधीतरी, मला वाटतं आपल्या दूरदर्शनच्याच मुलाखतीत सांगायला हरकत नाही, दूरदर्शनवर एक दिवस सेलिब्रिटी सोबत हा जो मी मुलाखत घेतली होती युट्यूबवर अवेलेबल आहे, त्यामुळे युट्यूबचा महिमा असा, जसं तू मगाशी म्हटलास की बालगंधर्वांना पाहता येते तसं आता सुबोधची ती मुलाखत बघता येते. तर त्यात तू असं म्हणलं होतंस की शाळा कॉलेजमध्ये असताना कुठेही जा, सिंहगडला जा, हे सगळं जे करणं होतं ते आज आठवताना आता इतक्या वर्षात मला वाटतं तू तो विषय कधी म्हणजे तसा कलंदरपणा कधी केला नाही, आज ते दिवस आठवताना काय? नाही केला, कारण मला असं वाटतं मी म्हणजे ड्युअल पर्सनॅलिटी असतं तसं मी आता आहे. जसं मी शाळेत होतो तसं मी आता होऊ शकणार नाही याचं मला वाईटही वाटतंय. आणि तो बिंदासपणा माझ्या अंगातून गेलाय आता, अभिनेता झाल्यानंतर तर गेलाय, कारण मला माहिती आहे की माझा सगळा व्यवसाय याच्यावरती आहे. आता जर मी तसं काहीतरी शहाणपणा करायला गेलो आणि कुठे हाताला, पायाला, चेहऱ्याला जखम झाली तर माझं अख्खं काम माझ्या शरीरावरती आहे. त्यामुळे ते जितकं मला जपता येईल तितकं मी जपतो, कारण किती वर्ष काम करू शकेन मला माहित नाही, पण इच्छा तर आहे की मरेपर्यंत काम करावं. तर तितकं काम करण्यासाठी ज्याच्या बलबूते मी हे सगळं करतोय तर त्या शरीराला जपणं हे तर त्यातलं महत्वाचं काम आहे. शाळेत असताना हा विचार नव्हता. शाळेत असताना मी जितका मी माझा एकही शिक्षक नाही ज्यांनी मला मारलं नाहीये, आणि घरी आई, त्यामुळे मी आईला सचिन तेंडुलकर म्हणतो गमतीने, कारण इतकं फोडलं तिने मला शाळेत असताना, तितकं शाळेतला एकही मास्तर असं नाही ज्यांनी मला मारलं नाही. कारण उन्हाळक्या, खोड्या, बंडखोरी ही अशी अंगात भिनलीच होती माझ्या, आणि खूप मस्ती केली मी. पण 12वी मध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर माझा पूर्ण मी शांत झालो, खूप शांत झालो. आता आहे तो मी काहीच नाही असं मी म्हणेन. म्हणजे आता हे खूप वेगळं स्वरूप आहे. पण मला तो शाळा कॉलेज मधला मी खूप मिस करतो त्याला. म्हणजे आता तसा मी होऊ शकत नाही याची कधी कधी खंत वाटते, आणि असं वाटतं की मरू दे हे सगळं अभिनय वगैरे आणि आपण परत तसे होऊया. ती मजा वेगळी होती, आणि ती बंडखोरी, तो बिंदासपणा आता नाहीये, कारण आता हे सगळं जपण्यासाठी म्हणून हा म्हणजे ही वाईट आहे का चांगलं मला माहित नाही, पण मी त्याच्या प्रेमात आहे. पण आम्ही आत्ताच्या सोबतच्या प्रेमात आहोत हे नक्की रसिक प्रेक्षक सांगून. आणि मी मुद्दाम त्या कलंदरपणाकडे का वळले, आपण अमरिंदरच्या प्रांगणात आहोत, अमरिंदरचं ग्राउंड आहे, इथे अनेक खेळाडू तयार झाले, आणि तू शाळेत असताना खूप उत्तम खेळाडू होतास आणि अनेक खेळ उत्तम तू खेळत होता. तर मला वाटतं काही खेळांच्या बाबतीतल्या ज्या आठवणी त्या अमरिंदरच्या ग्राउंडवर झाल्याच पाहिजेत. काय काय खेळत होतास आणि त्या खेळाने आज तुला काय दिलं? सगळंच खेळत होतो मी. म्हणजे असं एकही खेळ नसेल ज्या काळात मी खेळलो नाही. मलखांब खेळत होतो मी, खो खो खेळायचो, लंगडी खेळायचो, शाळेच्या टीम मध्ये होतो मी, क्रिकेट खेळायचो, जिम्नॅस्टिक करायचो, हे सगळे खेळ खेळलेत. पण तिकडे माझे मास्तर मला मारायचे, त्यामुळे मी 7वी 8वीत असताना जिम्नॅस्टिक सोडून दिलं, कारण खूप चोपायचे ते मला, आणि रोज उठून मी मार खायचो त्यांचा, त्यामुळे मला कंटाळून मी सोडून दिलं. पण ग्राउंड मी 10वी 11वी पर्यंत मी 12वी पर्यंत मी ग्राउंड मध्ये होतो. मी 12वीत असताना पण मी कॉलेजच्या टीमच्या ऍथलेटिक्स टीम मध्ये मी होतो, त्याच्यानंतर मी रनिंग टीम मध्ये होतो, मी क्रिकेटच्या टीम मध्ये होतो. पण नंतर ते सगळं मी म्हणलं ना, मी इकडे आलो आणि हा वेगळा सुबोध भाव आहे, तो वेगळा सुबोध भाव आहे, दोन पूर्ण एकमेकांपासून वेगळे आहेत. पण त्या खेळाने मला काय दिलं तर कदाचित खिलाडू वृत्ती दिली असं आपण अगदी सोप्या साध्या सरळ भाषेत म्हणू शकतो. पण जखमी झालो, पडलो तरी थांबायचं नाही, पुढे जात राहायचं, ही खेळाने मला शिकवण दिली. हो, म्हणजे यशापयशाकडे मला असं वाटतं खेळांपेक्षा मला 12वीच्या परीक्षेने शिकवलं. 12वीच्या मी परीक्षेत नापास झालो आणि माझी नापास होण्याची भीती गेली. त्यामुळे आता मला बालगंधर्व किंवा लोकमान्य घाणेकर करताना नापास होणार ही भीतीच नसते. काय होईल, नापास होईल, याच्या पलीकडे काय होईल.
ते झालंय लोक शिव्या घालतील की किती घाणेरडं काम केलं भाव्यांनी. बरं ठीक आहे, ओके, पुढे. आणि ते ऑलरेडी झाले नापास. मी आता तुम्ही मला काय नापास करणार, मी स्वतःच झालो नापास. त्यामुळे ती नापास होण्याची भीती माझी गेली. त्यामुळे मी आता कुठलाही रोल करायला मला ती भीती वाटत नाही की हा मी करू शकेन की नाही. भीती ही वाटते की मी कसा करू, म्हणजे कशा पद्धतीने त्याला सामोरं जाऊ आणि कशा पद्धतीने मी त्याला व्यक्त करू, ही एक विचार, हा एक विचार डोक्यात असतो. पण करू शकेन की नाही ही भीती नसते. पण कलाकार म्हणून ते असणं हे गरजेचं आहे. म्हणजे जसं आपण स्टेजवर आल्यानंतर आपल्याला म्हणतात तसं एक पोटात गोळा यायला हवा, तो येतोच, अजूनही यायलाच हवा. आणि प्रत्येक प्रयोगाला तो असतो, म्हणून कदाचित त्या गोष्टी पुढे जातात. पण जेव्हा बायोपिक झाली तेव्हा एका दृष्टीने टीका पण झाली की आता फक्त बायोपिकच का. तर अशा टीकेला तू कसं उत्तर देणार आहेस, किंवा येणाऱ्या काळात आणखीन काही बायोपिक्स येणार आहेत का? पुण्यातलाच किस्सा आहे, तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल. देसाई बंधू आंबेवाल्यांकडे एक स्त्री आंबे घ्यायला गेली. तिने भाव विचारला की आंबे कसे आहेत. ते म्हणले 700 रुपये, 700 रुपयाला 4 आंबे वगैरे. हे कसे आहेत, 800 रुपयाला 4 आंबे. हे कसे आहेत, हे 1000 रुपयाला 4 आंबे. ती म्हणले अरे बापरे फारच महाग आहेत. ते म्हणले चिकू घ्या. तर मग माझं म्हणणं असतं की बायोपिक वरती इतकं टीका करतात तर तुम्ही करा. मी काही म्हणजे लोकमान्य बालगंधर्व किंवा घाणेकर माझे काही नातेवाईक नाहीत ना, माझे आजोबा आहेत ते की मी त्यांच्यावर केलंच पाहिजे, ते माझे कोणीच नाही आहेत. पण मला वाटतं त्यांच्यावरती करावं असं म्हणून मी करतोय. ज्या क्षणी मला नाही वाटणार त्यांच्यावर करावं असं मी नाही करणार. आणि मला वाटलं तर मी एका डासाची पण भूमिका करेन. तुम्ही करणार आहात का? मी बोक्याची पण करीन. तुम्ही करणार आहात का? मी एखादं गांडूळ करीन जर मला आवडलं तर. तुम्ही करणार आहात का? तर माझं म्हणणं हे, आणि ज्यांना त्रास होतो त्यांनी बघू नये, किंवा माझ्या चेहऱ्यावरती दुसऱ्या तुमच्या आवडत्या नटाचा फोटो ठेवा आणि बघा, काही मला प्रॉब्लेम नाहीये. कारण मी तुमच्यासाठी करतच नाहीये मुळात. मी मला हवंय बालगंधर्वांवरती काम करावं असं म्हणून मी करतोय. लोकमान्य मला करावेसे वाटतायत म्हणून मी करतोय. घाणेकर मला करावेसे वाटतायत म्हणून मी करतोय. ते कोण बघेल, मग बघेल का नाही बघेल हा विचारच माझ्या मनात नाहीये. तो जर असता तर मग मी तुम्ही म्हणता तसा विचार केला असता. कारण घाणेकर केल्यानंतर त्यांनी लिहिलं होतं की आता भावे सेरेना विल्यम्सच्या रोलमध्ये पण दिसणार, आता अब्दुल कलाम म्हणून पण दिसणार. तर म्हणून मी त्यांच्यावरती उत्तर दिलं होतं की मी डास, मुंगी, झुरळ, गांडूळ, माकड, तुम्हाला जे हवंय ते, मी अभिनयाचा व्यवसाय करतो. तुम्ही माझ्या दुकानात आलात म्हणून मी म्हणलं मी मुंबईचा दुकानदार आहे. तुम्हाला काय हवंय ते सगळं माझ्याकडे आहे. आणि तुम्हाला ते झेपत नसेल तर तुम्ही बघू नका, किंवा झेपत असेल तर तुम्ही करा. तुम्हाला कोणीच अडवलं नाही. म्हणजे बालगंधर्व सुबोध भाव्यांनी केलं पाहिजे असं काही बालगंधर्वांनी लिहून ठेवलं नव्हतं ना. माझ्या आधीच्या पिढीमध्ये होतेच की लोक, त्यांच्यात तर जास्त जवळचे होते बालगंधर्व. त्यांनी का नाही केलं? लोकमान्य त्यांना तर 100 वर्ष झाली जाऊन. आधीच्या लोकांनी का नाही केलं? घाणेकर का नाही केलं? मला ते करावं असं वाटलं म्हणून मी ते केलं. त्यामुळे त्या टीकेकडे तर मी अजिबातच भीक घालत नाही त्यांना. कारण जोपर्यंत मला, म्हणजे अभिनयाच्या बाबतीत मी साधी सरळ सोपी गोष्ट ठेवली आहे, जोपर्यंत मला अभिनयात आनंद मिळतोय तोपर्यंत मी अभिनयाचा आनंद घेणार. ज्या क्षणी मला अभिनयात कंटाळा येईल त्या क्षणी मी अभिनय सोडून देणार. आणि अभिनय सोडून दिला तर मी जाईन, आमचं देऊळ आहे घरात, मी पुजारी म्हणून काम करीन, काय नाही तर मी दुकान टाकीन, काय नाही तर मला मार्केटिंग बरं जमतं, मी कुठेतरी मार्केटिंगचा जॉब करीन, मी काही करीन. पण आनंद ज्या क्षणी अभिनयातलं संपेल त्या क्षणी मी अभिनय सोडून देईन. माझं ते शेवटचं काम असेल. आणि यापूर्वी सुद्धा, म्हणजे अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सुद्धा मला वाटतं अनेक IT असेल, अनेक जॉब्स वेगवेगळ्या प्रकारचे तू केलेले आहेत. त्याच्यामुळे अनुभव प्रत्येक ठिकाणचा तुला मला वाटतं वेगवेगळा मिळालेला आहे. पण या सगळ्या अनुभवाच्या शिदोरीवर पुढच्या काळाकडे बघताना काय व्हावं अजून या इंडस्ट्रीमध्ये, चित्रपटांच्या बाबतीत विशेषतः आणखी काय व्हावं असं वाटतं, किंवा काय घडलं पाहिजे, मराठी कलाकारांनी पुढे काय केलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र धरून कसं राहिलं पाहिजे, अशा या बाबतीत काय? हे अवघड आहे. पण ते झालं पाहिजे. मराठी माणसाने एकत्र राहायला पाहिजे ही गोष्ट विचार करणंच खूप अवघड आहे. पण तो सोडून देऊया आपण. काय व्हायला पाहिजे, मला असं वाटतं की याच्यावर विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे मराठी इंडस्ट्रीने काय केलं पाहिजे, कलाकारांनी काय केलं पाहिजे, त्यांनी कसं जगलं पाहिजे, यापेक्षा सुद्धा मी काय केलं पाहिजे आणि मला कशातनं आनंद वाटतो ते मी केलं पाहिजे, मी एवढाच विचार करतो.
कारण आपण विचार करून तो वाचकांचा पत्रव्यवहार होतो ना, पुण्यात आमच्याकडे सकाळमध्ये वगैरे पाठवतात ना, तसा होतो तो की अमुक अमुक अतिशय निषेधार्थ आहे, हे बदललं गेलं पाहिजे. पण ते बदलतं का? काय हे ट्रॅफिक, हे थांबलं पाहिजे पण ते थांबतं का? काय हे सिग्नल लोक थांबत नाहीत पण ते जातातच ना तोडून. तुम्हाला वाटतं ना सिग्नलला थांबावंसं, मग तुम्ही थांबा. नाहीतर तुमच्यात एवढी धमक असेल तर तुम्ही व्हा कोणीतरी एक सत्ताधारी आणि ह्या सगळ्या गोष्टी बदला. ती जर नसेल तर तुम्हाला जे योग्य वाटतं ते किमान तुमच्या पद्धतीने तरी तुम्ही करा. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीत काय बदल घडावेत किंवा काय व्हायला पाहिजे तर ह्याच्याशी मला म्हणजे ह्याच्यात मी फार अडकत नाही. नसताना सुद्धा आता विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा कलाकारांना एकत्र घेऊन आपण काहीतरी केलं पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जाणं असेल, त्यांच्याकडे काही गोष्टी सांगणं असेल, या गोष्टी सुद्धा तू केल्यास. थोडस त्याबद्दलही आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. नाही, ह्याची खरं तर सुरुवात मला असं वाटतं की अगेन पुण्यातनं झाली. कारण शाळेत आम्ही असताना 10वीत असताना आमचे मराठीचे शिक्षक होते इनामदार सर म्हणून. तर त्यांनी एक सांगितलेली गोष्ट माझ्या आयुष्यभर मनात आहे आणि ती कायम आयुष्यभर मनात राहील माझ्या. तोपर्यंत आम्ही सगळे दंगेखोर म्हणून प्रसिद्ध होतो, आमचा अख्खा ग्रुप शाळेत. आणि त्यांनी एकदा मला सांगितलं की भावे, तुम्ही वर्गाचे मॉनिटर आहात, तुम्ही आता या शाळेतनं जाणार 10वी नंतर, तुम्ही सगळी मुलं वेगवेगळ्या ठिकाणी शिकायला जाल, आयुष्यात वेगवेगळ्या ठिकाणी तुमचा प्रवास होईल. या शाळेत जेव्हा तुम्ही परत याल, कधीतरी या शाळेच्या बिल्डिंगवरनं जाल, पुन्हा कधीतरी शाळेत याल, तेव्हा या शाळेत आल्यानंतर एक तरी गोष्ट तुमच्या आयुष्यात तुम्ही ठेवा की तुम्हाला ती सांगताना तुमच्या मुलांना अभिमान वाटला पाहिजे की आम्ही शाळेत असताना आम्ही ही गोष्ट केली. आणि शाळेलाही तुमचा अभिमान वाटला पाहिजे की हो, हा मुलगा आमच्या शाळेत होता आणि यांनी ही गोष्ट केली. ही एक गोष्ट माझ्या डोक्यात त्यावेळेस जी फिट बसली ती मी अजून विसरलो नाही. आणि कदाचित माझं काम त्याच पद्धतीने घडतं की या आयुष्यात आपण एकदाच आलोय, पुन्हा आपल्याला माणसाचा जन्म मिळेल की नाही, पुन्हा आपण कोण होऊ माहित नाही. त्यामुळे जो जन्म आपल्याला मिळालाय तर जेव्हा आपण जाऊ तेव्हा जाताना आपल्या काही चांगल्या आठवणी मागे राहिल्या पाहिजेत. आपलं नाव निघाल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य आलं पाहिजे, त्यांना निगेटिव्हिटी नाही जाणवली पाहिजे, तर त्यांना छान वाटलं पाहिजे की अरे हा छान वाटलं पाहिजे. तर त्या शाळेत शेवटच्या 10वीत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी या वर्गाने मिळून ज्ञानेश्वरी हस्तलिखित लिहिली पाहिजे. तुम्ही प्रत्येकाने एक एक अध्याय वाटून घ्या आणि हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहा, ती आपण शाळेमध्ये ठेवूया. तर तुम्हाला कधी आठवेल तेव्हा शाळेत आणि सांगा की अरे ही ज्ञानेश्वरी आम्ही सगळ्यांनी मिळून लिहिली. म्हणजे त्यांनीच लिहिले, आम्ही सगळ्यांनी फक्त त्यातले एक एक अध्याय आमच्या हस्ताक्षरात लिहिले. आणि आम्हाला ती कल्पना आवडली. आम्ही सगळे मुलं एकत्र आलो आणि ज्ञानेश्वरी आम्ही प्रत्येकाने एक एक अध्याय लिहिली आणि आजही ती शाळेत आमच्या लायब्ररीमध्ये ठेवली आहे. आमच्या वर्गातलं कधीही कोणीतरी गेलं तरी पटकन तिकडे फोटो काढतो आणि आमच्या सगळ्यांना एक छान वाटतं की शाळेत आमची एक आठवण, एक चांगली आठवण आम्ही शाळेत सोडून गेलोय. आणि त्याचे एक शाळेचे म्हणून जे संस्कार असतात, तर शाळेने मला कधीच तुला जे आवडलं नाही ते कर असं कधीच शिकवलं नाही. तर शाळेने मला कायमच बंडखोरी शिकवली. नूतन मराठी विद्यालय माझी शाळा, आणि आमच्या शाळेच्या वर्गाच्या मागच्या बाजूला टॉयलेट होतं आणि त्या टॉयलेटचा खूप वास यायला लागला. तर मी शाळेमध्ये जाऊन तक्रार केली, वरती जाऊन ऑफिसमध्ये, की अहो त्या टॉयलेटचा वास येतोय. तर काही घडलं नाही. 2 दिवस असं झालं. तर आमचे वर्ग शिक्षक होते दापके म्हणून, तर मी सरांना सांगितलं की सर अहो ते वास येतो, कोणी काही करतच नाहीये. ते म्हणले तुला काय वाटतं करावं सर? मी म्हणलं मला नाही वाटत वर्गात बसावं सर. मग ते म्हणले बस जाऊन बाहेर. मी म्हणलं मी सगळ्यांना घेऊन बसणार. ते म्हणले तू नायक आहेस, तू ठरवायचंस. मग मी मुलांना म्हटलं तुम्हाला कोणाला वर्गात बसायचं असं बाहेर? मुलं म्हणले नाही, चला बाहेर. मग आम्ही 2 दिवस बाहेर बसतो वर्गाच्या. मग जेव्हा शाळेत कळलं की मुलं बाहेर बसतात कारण ते साफ केलं नाही, मग ते आलं आणि ते साफ केलं गेलं. तर हे जे आपल्याला एखादी गोष्ट पटली नाहीये त्याच्या विरुद्ध सगळ्यांना एकत्र घेऊन एक गोष्ट करणं आहे, तर याचे संस्कार त्या शाळेनेच माझ्यावरती केले. त्यामुळे जेव्हा सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये पूर आला 2-3 वर्षापूर्वी, तेव्हा असं लक्षात आलं की त्या भागात आम्ही सातत्याने शूटिंग करतो. तर कलाकार म्हणून आमची काहीतरी एक जबाबदारी आहे की त्या लोकांच्या मदतीला आम्ही धावून जायला पाहिजे. कलाकार म्हणून नाही, महाराष्ट्रातले त्यांच्या बरोबरचे राहणारे नागरिक म्हणून म्हणा, या देशाचे नागरिक म्हणून म्हणा. आणि आम्ही सगळ्या कलाकारांनी ठरवलं की आपण एकत्र येऊया. आणि तेव्हा आम्ही पहिल्यांदा एकत्र आलो. पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सगळ्या थिएटरला सेंटर सुरू केली मदत घेण्यासाठी, वस्तू जमवण्यासाठी. आणि मला सांगायला आनंद होतो की सांगली, कोल्हापूर आणि सातारला त्या पुराच्या काळामध्ये आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या
मराठी कलाकारांनी एकत्र येऊन 20 ट्रक भरेल एवढं सामान आपण तिकडे पाठवलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा त्या कोकणमध्ये करोनाच्या काळामध्ये तो वादळ आला आणि त्याने जी पूर झाला, तर तेव्हा सुद्धा आम्ही सगळ्या कलाकारांनी मग एक ग्रुप आम्ही फॉर्म केला. त्या ग्रुपवरती आम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा चर्चा केली आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 300 शेगड्या त्या कोकणातल्या गावी पाठवल्या, जिथनं त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. मग करोनाच्या काळात आम्ही सगळे एकत्र होतो. मग आम्ही प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन काढलं आणि मग जे आमचे सगळे बॅकस्टेजचे कलावंत आहेत तर त्यांना शिधा अधिक काही रक्कम अशी आम्ही पाठवली. आणि मग भांडायला तर मला केव्हाही आवडतं, कारण ती शाळेची शिकवण आहे. कारण त्याच्यात आपल्याला काही नुकसान काहीच नसतं ना, मग कारण मला कोणाकडनंच काही नकोय. चुकीची गोष्ट म्हणण्यापेक्षा सुद्धा तुमच्या हक्काची गोष्ट. आणि मग माननीय उद्धव साहेबांकडे आम्ही सगळे गेलो. त्यांना मी हा शब्द टाकला की साहेब असं असं आहे आणि खूप अस्वस्थता आहे आणि काम कधी सुरू होईल याची लोक वाट बघतायत. मग उद्धव साहेबांनी मीटिंग बोलवली. मग त्या मीटिंगमध्ये आम्ही सगळ्यांनी आपापले प्रश्न मांडले आणि मग पहिली परमिशन शूटिंगसाठी जी मिळाली ती करोनाच्या काळात महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये मिळाली आणि मुंबईत शूटिंग सुरू झालं आणि अनेक लोकांची घरदारं त्याच्यावरती सुरू झाली. तर मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा तुमच्या न्याय हक्कासाठी लढता आणि मग विचार असा येतो की मग लोकमान्य वगैरे चित्रपट केल्यानंतर आपण काय शिकलो त्यांच्याकडनं. मी शेंगा खाल्ल्याने मी टरफलं उचलणार नाही, ते आता हे टिंगल-टवाळकीचं वाक्य झालंय. पण तुम्ही ज्या तत्वांसाठी लढता, म्हणजे लोकमान्यांकडनं काय शिकलो, तर ज्या संस्थेच्या उभारणीमध्ये लोकमान्यांचं मूलभूत योगदान होतं, त्या संस्थेतनं मतभेद होऊन बाहेर पडल्यानंतर त्यांनी दुसरी शिक्षण संस्था त्याच्याच समोर उभी नाही केली किंवा त्यांनी कुठलीच केली नाही, पण ती सुरू राहिली आजपर्यंत. त्यांनी कुठेही स्वतःच्या नावाने इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, अजून कुठलं कॉलेज सुरू नाही केलं, जे त्यांना सहज शक्य होतं. कारण ते एक विचार घेऊन, काही तत्व घेऊन ते स्वराज्यासाठी लढत होते. आणि मला असं वाटतं की त्यांचा चित्रपट केल्यानंतर काही गोष्टी तर तुमच्या झिरपतात ना, त्या तशाच राहतात. नक्कीच त्या व्यक्तिरेखांकडनं पण शिकायला प्रश्नच नाही, कारण तो अभ्यास तू तितका केलास आणि त्याच्यामुळे हे सगळं शिकायला मिळालं. हे सगळे चित्रपट जेव्हा आपण पाहतोय तेव्हा याच्या बरोबरीने आणखी एका चित्रपटाचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे आणि मग कदाचित आपण समारोपाकडे वळू. आम्ही असू लाडके हा जो चित्रपट झाला विशेषतः, कारण असा समाजातला असा घटक की ज्याच्याकडे आपल्या घरात नाही ना तर आपण बघत नाही, तर असा एक घटक कुठेतरी त्याचं प्रतिनिधित्व झालं आणि मग त्या अनुभवातनं शिकायला सुद्धा काय मिळालं, तो अनुभव कसा होता, त्या चित्रपटाला खरंच मग प्रतिसादही तितका मिळाला का, लोक प्रतिसाद देतात का अशा विषयांना, तुझा त्या बाबतीतला अनुभव कसा? नाही, विलक्षण अनुभव होता तो. म्हणजे मला असं वाटतं की लोकमान्य माझ्या आयुष्यात खूप उशीर आले, पण त्याच्या आधी ही मुलं माझ्या आयुष्यात आली होती. आणि जेव्हा ते माझ्या आयुष्यात आले किंवा तो चित्रपट जेव्हा मी केला त्या काळात मी सुद्धा खूप असमाधानी होतो. म्हणजे चित्रपटात आपल्याला भूमिका मिळत आहेत पण टिपिकल हिरो सारख्या मिळत नाहीयेत. सिरियलमध्ये आपण प्रमुख भूमिकेत नाही आहोत किंवा आपल्याला पाहिजे तसे पैसे मिळत नाहीयेत किंवा पोस्टरवरती आपला फोटो लागत नाहीये. अनेक स्वतःची छोटी छोटी मोठी करून ठेवलेली दुःख माझ्या आजूबाजूला होती किंवा माझ्यात होती. तक्रारी होत्या खूप आयुष्याबद्दलच्या आणि ती मुलं माझ्या आयुष्यात आली. मला माहिती आहे तुमच्यातल्या किती लोकांनी तो सिनेमा पाहिलाय, पण तो कुठल्या तरी OTT प्लॅटफॉर्मवरती आहे, नाहीतर युट्यूबला असेल किंवा मला माहिती आहे तुम्ही कसे बघाल, पण तो बघा. अशासाठी बघा कारण तो फार सुंदर बनवलेला चित्रपट आहे. आम्ही असू लाडके नावाचा चित्रपट आहे. अभिराम भडकमकर यांनी त्याचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय आणि त्यांना आपण स्पेशल चाइल्ड म्हणतो, म्हणजे मतिमंद मुलं आपण त्यांना म्हणतो. त्या मुलांबरोबर तो सिनेमा होता आणि त्याची गोष्ट अशी होती की ही जन्मतः मतिमंद असलेली मुलं आणि माझं कॅरेक्टर असं होतं की जो एका कॉलेजच्या प्राचार्यांचा मुलगा आहे. ती प्राचार्य अतिशय हुशार आहे आणि तिच्या मुलाकडनं भरपूर अपेक्षा आहेत, पण तो मुलगा काही तिच्या अपेक्षेप्रमाणे मार्क मिळू शकत नाही आणि तोही नापास होतो माझ्यासारखा. त्यामुळे मी त्याच्याशी पटकन जोडला गेलो होतो. आणि अशी दोन नापास व्यक्तिमत्व, एक जे जन्मताच नापास आहेत आणि समाजाच्या दृष्टीने जगाला नालायक आहेत कारण ते मतिमंद आहेत, आणि दुसरा जो केवळ परीक्षेत नापास झालाय म्हणून तो जगाला नालायक आहे, अशी दोन नापास व्यक्तिमत्व एकत्र येतात आणि त्याच्यातनं काहीतरी आयुष्य सुंदर करायचा प्रयत्न करतात. असा तो चित्रपटाचा विषय होता. आणि मला जेव्हा अभिरामनी पहिल्यांदा सांगितलं की असं असं आपण एक चित्रपट करतोय
मतिमंद मुलं त्याच्यामध्ये आहेत. तर मला असं वाटलं यार पुन्हा तो दुःखाचा बाजार आणि पुन्हा रडारड आणि मग मला ना जोपर्यंत त्या मुलांना भेटत नव्हतो तोपर्यंत मी अतिशय एक मनामध्ये काहीतरी एक वेगळी इमेज त्या मुलांची घेऊन गेलो होतो किंवा अतिशय गैरसमजात मी त्या चित्रपटाकडे गेलो होतो. पण जेव्हा मी त्या पहिल्यांदा त्यातला एक निखिल नावाचा मुलगा होता त्याला मी पहिल्यांदा भेटलो आणि मग मी त्या कोल्हापूरच्या चेतना विकास मंदिर या शाळेमध्ये मी गेलो जिकडे आमचं बरंचसं शूटिंग त्या काळात झालं होतं. ती त्या मुलांची शाळा आहे, आजही तिथे आहे आणि ती सगळी मुलं जवळपास महिनाभर माझ्या बरोबर होती. आणि हा एक प्रसंग आणि त्याच काळात मी एक नीलकांती पाटेकर यांनी दिग्दर्शित केलेली लाईफ इज ब्युटिफुल नावाची एक शॉर्ट फिल्म केली होती जी वल्लरी करमरकर नावाच्या एका सांगलीच्या मुलीवरती ती कादंबरी होती. तिच्या वडिलांचं पुस्तक आहे भालचंद्र करमरकर फिटे अंधाराचे जाळे असं पुस्तकाचं नाव आहे. तर ती वल्लरी पण अशीच आहे, ती सांगलीत राहते आणि ती सेलिब्रल पाल्सी तिला आजार झालाय आणि ती वयाच्या 5व्या-6व्या महिन्यात असताना तिच्या आई वडिलांना कळलं की आपली मुलगी म्हणजे मासाचा गोळा आहे तर तिच्याकडनं काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाहीये. आणि मग हळूहळू तिच्या आई वडिलांनी आजही तिचे आई वडील ती सांगलीत आहेत. वल्लरी माझ्या वयाची आहे, ती 45ची आहे. तिचे आई वडील आता 90च्या पलीकडे आहेत पण तितकेच उत्साही आणि जीवनावरती आणि आयुष्यावरती प्रचंड श्रद्धा असलेले ते आहेत. आणि जेव्हा मला नीलकांतीताईंनी सांगितलं की तुला तिला एकदा भेटायला जायचं शूटिंगच्या आधी तेव्हाही मला असंच वाटलं की आता भयंकर दुःख रडारड बघा ना आमच्या घरात किती दुःख आहे वगैरे वगैरे. तर मी तिला भेटायला गेलो आणि एका वेगळ्या विश्वात माझा प्रवेश झाला. म्हणजे मला असं वाटलं की आपण कायम परमेश्वर आपल्याला भेटण्याची वाट बघतो की कधीतरी आपल्याला देवाने दर्शन द्यावं, कधीतरी परमेश्वराने आपल्याला दृष्टांत द्यावा. आणि त्या क्षणी मला असं वाटलं की आता मला आयुष्यात ती भूक माझी संपली कारण मी तिच्या आईवडिलांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वराला भेटलो. आणि ह्याच्यापेक्षा वेगळं स्वरूप परमेश्वराचं असू शकत नाही. कारण जी मुलगी एक मासाचा गोळा म्हणून जन्माला आली त्या मुलीच्या बाबतीत ते कधीच निगेटिव्ह झाले नाहीत. आणि मी घरी गेल्यानंतर त्यांनी मला फक्त जे काही आजूबाजूला त्या एका दिवसात माझ्या बरोबर घडलं ते फक्त ऊर्जा देणारं होतं, आनंददायी होतं. आणि प्रत्येक विपरीत गोष्टीतनं त्यांनी कसं मार्ग काढले, शोधले आणि त्या मुलीला मोठं केलं. आणि तो फक्त मासाचा गोळा असलेली आमची वल्लरी आज ती MS संस्कृत गोल्ड मेडलिस्ट आहे आणि मराठी गाण्यांचा आणि मराठी चित्रपटाचा ती एन्सायक्लोपीडिया आहे. आणि ती वेळी भयंकर हुशार आहे ती मुलगी आणि ती तर हुशार आहेच आहे पण त्याच्या पाठीमागे तिच्या आई वडिलांनी जे संस्कार केले किंवा जी नजर तिच्या आई वडिलांनी तिला दिली त्यांना खरोखर माझा सलाम आहे. आणि ही दोन व्यक्तिमत्व एकाच काळात माझ्या आयुष्यात आली जेव्हा मी अतिशय स्वतःच निर्माण केलेल्या दुःखातनं तक्रारीमधनं जात होतो. आणि ते सगळं केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की म्हणजे जे आता मी ज्या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त त्रास होतो की भारतामध्ये आणि विशेषतः परदेशी गेल्यानंतर जास्त त्रास होतो की भारतामध्ये सगळ्यात कमी किंमत कुठल्या गोष्टीला असेल ना तर ती भारतातल्या जन्मलेल्या नागरिकासाठीची सगळ्यात कमी किंमत आहे. आपल्याकडे व्यक्ती म्हणून आपण एखाद्या भारतातल्या व्यक्तीचा सन्मान करत नाही, तिच्याविषयी आदर ठेवत नाही, तिच्याविषयी प्रेम बाळगत नाही. आणि का नाही मला कळत नाही, कदाचित आपली लोकसंख्या जास्त आहे म्हणून का त्याचं कारण मला माहिती नाही. पण सगळ्यात शेवटचा घटक आपल्या नजरेत असतो तो म्हणजे आपल्या आजूबाजूला आपल्यासारखाच वावरणारा आपल्याच देशाचा एक नागरिक की त्याची अत्यंत तुच्छतेने आपण त्याच्याकडे बघत असतो. म्हणजे तुम्ही कधीतरी गाडीतनं जाता येता आपण सगळेच जण प्रवास करतो, आपल्याला समोर एखादा माणूस आला की भयंकर त्रास होतो बघा. मला खात्री आपल्या प्रत्येकाला होतो, नाही म्हणू नका कारण नाही म्हणलं तर खोटं येते. असं वाटतं म्हातारी माणसं बघितली की पहिल्यांदा आपल्याला राग येतो, लहान मुलं बघितली की आपला तिरपापड होतो की मुलं आता कशाला मध्ये आली. बऱ्याच वेळा हे चल 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 असं म्हणून आपण इनपेशंट होऊन त्यांच्यावर ओरडतो, कधी एकदा गाडी त्यांच्या अंगावर घालतोय असं आपलं होतं. आणि त्या माणसाला जपणं, त्या माणसाची काळजी घेणं, त्याला पहिला त्याचाही आपल्या इतकाच या देशावरती या मातीवरती अधिकार आहे हे मान्य करणं कुठेतरी आपल्याला कमीपणाचं वाटतं की काय. असं वाटतं स्वयंशिस्त नावाचा प्रकार भारतीय समाज मनातच कुठे नाहीये. म्हणजे मला कळत नाही की मग तो जो म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की मतिमंद ती मुलं आहेत जन्मानी पण खरं तर ती प्रचंड स्वयंशिस्त बाळगणारी मुलं आहेत. म्हणजे खरी मतिमंद ते नाहीयेत तर खरी मतिमंद जे स्वतःला नॉर्मल समजतात, सामान्य समजतात ना ती माणसं मतिमंद आहेत. कारण त्यांना 10 वेळा सांगतात लोक
की अरे सिग्नल लागल्यानंतर थांबा, लाल सिग्नल दिसला की थांबा, पण जे थांबत नाहीत ना ते मतिमंद आहेत. ते मतिमंद नाही आहेत कारण त्या मुलांना सांगायला लागत नाही की जेवण झाल्यानंतर आपली ताट वाटी विसळून ठेवा. म्हणजे मी हे 30 दिवसात एकदाही असं घडलं नाहीये की ती मुलं माझ्याबरोबर जेवली आहेत आणि नंतर तिथे त्यांची पाण्याची टाकी होती, त्या पाण्याच्या टाकीच्या समोर एक नळ होता, त्या नळाच्या लाईनीत ही मुलं होती. त्यांनी गडबड गोंधळ केला नाही, मध्ये मध्ये घुसाघुस केली नाही, ते लाईनीत होते. आपापलं ताट वाटी स्वच्छ घासून पुसून झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या बॅगेमध्ये ठेवत होते. वरती जर एखाद्या कार्यक्रमाला ते येत असतील आणि सतरंजी असेल तर ते चप्पल बाजूला काढून ठेवत होते आणि मग सतरंजीवरती पाय ठेवत होते आणि हे त्यांना सांगायला लागत नव्हतं. शाळेची प्रार्थना जेव्हा सुरू असायची तेव्हा ती मुलं न सांगता एका रांगेत थांबलेली असायची. त्यांना सांगायला लागायचं नाही की रांग बघा, रांग मोडताय. आज आपण कुठल्याही दुकानात गेलो, कुठेही गर्दीच्या ठिकाणी गेलो तर एकमेकांचा जीव घेतील की काय लोक, असं भीती वाटते अंगावरती, कारण स्वयंशिस्त नावाचा प्रकारच नाहीये. आणि मग प्रश्न पडतो की मतिमंद कोण आहेत? ज्यांच्यावर तुम्ही हसता ते स्वयंशिस्त पाळणारे माझी छोटी मुलं मतिमंद आहेत का तुम्ही मतिमंद आहात, ज्यांना 1000 वेळा प्रत्येक गोष्ट सांगून सुद्धा तुम्ही त्याच चुका करता? का नाही तुम्हाला असं वाटत की सिग्नल लागलाय आणि सिग्नलला आपण थांबलं पाहिजे? कारण आपण जर सिग्नल तोडून गेलो तर आपल्या चुकीमुळे आपल्या देशातला एखादा नागरिक आपण अपंग करू किंवा त्याला मारू, हे तुम्हाला का नाही मनात येत? म्हणजे दहशतवादी परवडले कारण ते माहिती तरी असतात की ते बाहेरच्या देशातले आहेत आणि ते आपल्या देशाचं नुकसान करायला आलेत. ते हातात बंदुका घेऊन येतात, एक 500-600 लोकांना ठार मारतात, त्यांचं काम करतात, पोलिसांना पकडतात आणि त्यांना ठार मारतात. पण हे जे छोटे दहशतवादी आहेत ना, की जे देशाचा सन्मान करत नाहीत, देशाच्या नियम पाळत नाहीत, ते सगळ्यात जास्त धोकादायक आहे. कारण ते वर्षातनं 1.5 लाख लोक मारतात रोड ऍक्सिडेंटमध्ये. त्यांचं काय करायचं? म्हणजे आमच्याकडे आता ती नवीन पद्धत सुरू झाली राष्ट्रगीत लावायची चित्रपटाला गेल्यानंतर. तर त्या चित्रपटाला गेल्यानंतर राष्ट्रगीताला कोण उभं राहिलं नाही तर त्याच्यावरनं एक व्हिडिओ त्याचा केला जातो आणि तो व्हायरल केला जातो. आणि मग समाजात फेसबुकवरती जिथे घाणच टाकायची एक स्पर्धा लागलेली असते, तिथे एक स्पर्धा निर्माण होते की कसं आम्ही देशभक्त आहोत आणि कसं तू जनगणमन चालू असताना सुद्धा बसलास आणि आमच्या राष्ट्रध्वजाचा आणि देशाचा अपमान केलास. आणि तोच देशभक्त म्हणून जनगणमनला उभा राहिलेला माणूस बाहेर येतो आणि त्याच थिएटरच्या समोरच्या सिग्नलला लाल असून सुद्धा मोडून पुढे जातो. मग देशभक्त कोण आहे? तो नो एंट्रीतनं गाडी घेऊन जातो. मग देशभक्त कोण आहे? राष्ट्रगीताला उभं राहिलं म्हणजे देशभक्त, आणि बाकी तुझी सामाजिक जबाबदारी काही नाही. हे लाल नियम पाळायचे, नो एंट्रीतनं जायचं नाही, हे काय परकीय पाकिस्तानचे नियम आहेत तुझ्या देशात लागू असलेले? मग तुझ्या देशाचे नियम सुद्धा जर तू पाळत नशील तर मग त्या जनगणाला कशाला उभा राहतोस आणि खोटा देशाभिमान दाखवतोस? मग उगाच एखाद्या सैनिकाने कुठेतरी हल्ला केला की मग आपल्या डोळ्यातनं अश्रू गाळायचे. अरे पण तो सैनिक कशासाठी लढतोय? या अशा बेशिस्त लोकांसाठी. त्याला सांगा की बाबा ही लोक बेशिस्त आहेत, यांचं रक्षण कशाला करतोस? तो तरी बिचारा स्वतःचा जीव वाचवला आणि स्वतःच्या घरी येईल. अशा या अत्यंत बेशिस्त आणि कुठल्याही आपल्या बरोबरच्या नागरिकाची किंमत नसलेल्या 130 कोटी लोकांच्या जनतेचं रक्षण ते काही 1000 लाख मंडळी तिकडे करत असतात. कशासाठी? कशासाठी त्यांचा जीव धोक्यात घालायचा आहे? आणि आपण म्हणतो की पाश्चिमात्य संस्कार तुमच्यावरती घेऊन येतात. अरे खरंच जर पाश्चिमात्य संस्कार तुम्ही घेऊन आला असतात ना तर तुम्ही शाणे तरी झाला असतात. आणि मग विचार येतो, मग त्रास होतो की ह्या अशा लोकांबरोबर आपण सातत्याने वावरतोय, अशा लोकांबरोबर आपण इथे राहतोय, या देशाबद्दल आपण, मग आमची भारतीय संस्कृती सातत्याने मग भावना दुखावतात, मग भारतीय संस्कृती नष्ट होते, मग भारतीय परंपरा नष्ट होते. अरे कुठे नष्ट होते? अनेक महापुरुषांना त्याच्यासाठी वेठीला धरलं. आणि मला कळत नाही की ज्या देशामध्ये, म्हणजे हे कुठनं निर्माण झालेला हा शोध मी गेले 10 वर्ष घेतो, त्याचं उत्तरच मला सापडत नाहीये की ज्या देशामध्ये कलेचा सर्वोत्तम उगम झाला होता, आज खजुराहो सारख्या मंदिरामध्ये अतिशय मोकळेपणाने मंदिराच्या बाहेरच्या बाजूला मैथुनाची चित्र कोरली गेली आहेत, त्या देशामध्ये तुमच्या देवीला साडी नेसवली नाही तर तुमचा लगेच भावना दुखावतात, तुमचा अपमान होतो. कुठल्या देशात राहतोय आपण? आणि कुठली तुमची संस्कृती आहे? कुठली परंपरा आहे तुमची? माणसाला माणूस न मानण्याची तुमची संस्कृती आहे, माणसाला माणसाप्रमाणे किंमत न देण्याची, त्याच्यावर प्रेम न करण्याची तुमची संस्कृती आहे. ही जर तुमची संस्कृती असेल तर लखलाव आहे तुमची संस्कृती तुम्हाला. आणि त्रास होतो, भयंकर त्रास होतो. या
तासाच्या पलीकडे म्हणजे आम्ही असू लाडकेचा जो विषय होता त्या अनुषंगाने ही मुलं कितीतरी स्वतःची शिस्त कारण त्यांना स्वयंशिस्त आहे, त्यांना एकदा सांगितलेलं कळतं आणि त्यांच्या हाताला एक रुटीन लावून दिलं की ते त्या पद्धतीनेच करतात, हे कुठेतरी आपल्याला दिसतं. आणि ते तो पिक्चर केल्यानंतर तर हा त्रास जास्त वाढायला लागला, कारण खऱ्या खोट्यातला फरक कळायला लागला ना. आणि त्यांची मनं जितकी निर्मळ आहेत ना तिथे आपल्याला ही निर्मळ सापडणारच नाही. आणि तिथे काय म्हणूया ना की शिस्त असते ना ती बळजबरीने नाही लावतायत. म्हणजे तुम्हाला सिग्नल मोडल्यानंतर 3,000 रुपयाचा दंड होणार आहे आणि म्हणून जर तुम्ही सिग्नल मोडणं थांबवत असाल ना तर तुम्ही घाणेरडे आणि बेकार नागरिक आहात. ही शिस्त स्वतःहून स्वतःची वाटली पाहिजे की मी जर उभा आहे आणि माझ्या पाठीमागे एखादा ज्येष्ठ नागरिक आहे तर मी आपणहून त्याला जायला जागा दिली पाहिजे. लहान मुलं आहेत तर मी त्यांना पहिल्यांदा प्राधान्य दिलं पाहिजे, महिला आहेत तर मी त्यांना पहिल्यांदा प्राधान्य दिलं पाहिजे. मला हे सांगायला लागतं ना तेव्हाच मला कळतं की मी माझ्या देशातल्या नागरिकांची किंमत करत नाही. आणि मग जनगण मन सुरू झालं की उभं राहण्यात तुमचा कुठलाही देशाभिमान येत नाही, कारण त्याच्या पलीकडे देशाचे नागरिक म्हणून तुम्ही जगायला या देशामध्ये नाही कुठल्याही देशामध्ये नालायकच असता, कारण तुम्ही तुमच्या बरोबर इतर लोकांचा सन्मान करत नाही, त्यांना तुम्ही प्रेमाने वागवत नाही, त्यांचा आदर तुम्ही करत नाही. मुळात ती भावना असायला हवी तर ती रिफ्लेक्ट होणं ज्याला म्हणतात ती होईल. पण अशा पद्धतीने खरोखर जो तुला त्रास आहे म्हणजे तुला जो होतोय तो प्रत्येकाला होतो आणि मी पाळतो. म्हणजे मी अमेरिकेत गाडी चालवली आता, मी जवळजवळ प्रत्येक शहरात त्यांची वेगवेगळी गाडी चालवून बघितली आणि त्या प्रत्येक बसलेल्या माणसाला असं वाटत होतं की मी भारतातनं गाडी चालवून आलोय, त्यामुळे मी इथे कसं गाडी चालवीन. तर मी गाडीत बसल्या बसल्या जेव्हा पहिला स्टॉप असं नुसतं लिहिलेलं असतं तिथे जेव्हा मी थांबवली तेव्हा तो म्हणला सर, म्हणलं अरे मी भारतात पण अशीच गाडी चालवतो, मी भारतात सुद्धा रात्री 2 वाजता एकटाच सिग्नलला थांबलेला असतो. हा माझा ड्रायव्हर आता इथे आलाय, त्याला विचारा मी त्याला काय सांगितलंय. मी त्याला सांगितलंय की ज्या क्षणी तू सिग्नल तोडशील आणि ज्या क्षणी तू गाडी स्पीडअप करशील त्यावेळेस आपण गाडी थांबवायची, गाडीतनं उतरायचं आणि घरी निघून जायचं आणि परत माझ्याकडे यायचं नाही. हे प्रत्येकाने पाळायला हवं. खरं तर हा सगळा विषय असा आहे की जो प्रत्येकाने कुठेतरी अनुभवला पाहिजे. आणि ज्या चळवळीने खरं तर सुबोधताई सांगितलं ती चळवळ प्रत्येकाच्या मनात आहे, पण प्रत्येक जण पाळत नाही हे सुद्धा आपल्याला दिसतं. ते कुठेतरी होणं गरजेचं आहे. आणि असू लडकेचा विषय आणि अर्थात अमरिंद मंडळ आणि मी इथे आहे म्हटल्यानंतर हा विषय पुन्हा एकदा आणखीन येतो की मिती क्रिएशनचा वर्धापन दिन हा गेली 7 वर्ष दिव्यांग व्यक्ती आणि संस्था यांना पुरस्कार देऊन केला जातो आणि त्याची सुरुवात ही इथूनच झालेली आहे. गेली 5 वर्ष ही अमरिंद मंडळाच्या इथेच याच प्रांगणामध्ये अशा कितीतरी व्यक्तींना आपण इथे पाहिलेलं आहे, त्यांची कर्तृत्व पाहिलेली आहे. त्याच्या कर्तृत्वाला खरंच सलाम करावासा वाटतो. कारण तू म्हणलास तसं त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या गोष्टी इतक्या असतात की आणि त्यांच्या आई वडिलांकडनं. आणि मी एक गंमत सांगतो तुम्हाला, म्हणजे संस्कार कसे असतात, त्या माणसाशी तुमचे वैचारिक मतभेद असतील, तुम्हाला त्याची मतं पटतायत की नाही पटतायत हा वेगळा मुद्दा आहे, पण माणसाला आपण माणूस म्हणून कधीतरी बघणार आहोत की नाही. तर मी माननीय शरद पवार साहेबांचा 80वा वाढदिवस होता आणि त्याचा कार्यक्रम करण्याची जबाबदारी माझ्यावरती होती. तर मी त्याचा कार्यक्रम केला. मी शौनक अभिषेकी, महेश, आनंद भाटे, राहुल देशपांडे असा मी एक कार्यक्रम केला रेसकोर्स वरती. आणि तेव्हा कोरोनाचा पहिला काळ संपला होता, लॉकडाऊन जस्ट उठला होता, त्यामुळे मोजक्या मंडळींमध्ये तो करायचा होता. साधारणपणे 100-150 माणसं असतील. संध्याकाळी 7 वाजता तो कार्यक्रम सुरू होणार होता आणि संध्याकाळी 7 वाजता म्हणजे 7 वाजता कार्यक्रम सुरू झाला. 7 ते 10 असा 3 तास तो कार्यक्रम चालला. त्याच दिवशी 12 डिसेंबरला पवार साहेबांचा वाढदिवस असतो आणि ते समोर सोफ्यावरती बसले होते. 3 तास त्या माणसाने ते तिथनं उठलेही नाहीत. त्यांनी स्वतःचा फोन स्वतःच्या सेक्रेटरीकडे दिला होता. अनिल अंबानीपासून त्यांच्या मंत्रिमंडळातले वेगवेगळे आमदार खासदार मंत्री भेटायला येत होते, पण त्यांनी उठून कार्यक्रमाला डिस्टर्ब होईल म्हणून त्यांच्याशी गप्पाही मारल्या नाहीत. ते संपूर्ण वेळ समोर बसून 3 तास आमच्या कार्यक्रमाचा आनंद घेत होते. त्यांनी फोन बघितलाही नाही कारण तो त्यांच्याकडे नव्हताच. आणि हेच जेव्हा आमच्या मराठी नाटकाला प्रेक्षक येतात, मी जी स्वयंशिस्त म्हटलं मी पुन्हा त्याच्याकडे येतो, तेव्हा आम्ही 1000 वेळा सांगतो की अरे बाबांनो, आपला जो फोन आहे तो सायलेंटला करा किंवा व्हायब्रेटर वरती करा किंवा बंद करा. तेव्हा बऱ्याच वेळेला हे केलं जात नाही. बऱ्याच वेळेला असंही घडतं की पहिल्या लाईनीत बसलेल्या माणसाचाच फोन वाजतो तर तो फोनही काढतो, फोनवर बोलतो सुद्धा. समोरचं जर आम्ही त्याला म्हटलं की अहो तो फोनवर बोलतो
आणि तसं फोनवरती बोलणं झालं हा अरे तर संस्कार करणारे म्हणजे एखादा राजकीय नेता असा असतो की तो त्याच्या वर्तनातनं दाखवतो की एखादी कलाकृती कशी पाहिली पाहिजे, त्याचा आस्वाद कसा घेतला पाहिजे. मी विजय तेंडुलकरांना भेटलो, मी त्यांचं म्हणजे काय म्हणतात त्याला, ही माणसं का सांगतोय मी, कारण ही इतकी मोठी माणसं तर होतीच, पण का मोठी होती तर त्यांनी नाटकं लिहिली अप्रतिम म्हणून ते मोठे नव्हते. तर तेंडुलकर आणि माझे खूप मैत्रीचे संबंध होते. म्हणजे त्यांनी मला त्यांचा मित्र मानला, हा त्यांचा मोठेपणा आहे. मी पहिलं नाटक त्यांचं दिग्दर्शित केलं सफर नावाचं, तेव्हापासून आमची मैत्री झाली, ती अगदी ते जाईपर्यंत टिकली. तर या काळात मी जेव्हा जेव्हा तेंडुलकरांना भेटलो तेव्हा तेव्हा त्यांना कधीही तेंडुलकरांनी मला आमच्या काळात तुला सांगतो आम्ही असं केलं होतं, आम्ही तसं केलं होतं, कधीही नाही. मला कायम हा तू काय पाहिलंस नवीन, हे पाहिलंस का, तुझं काय म्हणणं आहे त्याच्यावरती, बर बर. श्रोता कसा असावा, समोरच्याचं ऐकून कसं घ्यावं हे तेंडुलकरांनी मला शिकवलं. आणि जे नाटकात मला खूप उपयोगी पडतं. नाटकात माझ्या सहकलाकाराचं जर मी ऐकलंच नाही तर माझी नुसता अभिनय करून उपयोग नाही. आणि जेव्हा मी त्याचं ऐकीन तेव्हा मला अभिनय नाही करायला लागणार, कारण मी आपोआप त्याला रिॲक्ट करत असेल. तर ही जी सगळी मोठी माणसं आजूबाजूला येऊन गेली, मग बालगंधर्वांचं काम केल्यानंतर असेल, लोकमान्यांचं काम केलं असेल, घाणेकरांचं काम केल्यानंतर असेल, मला असं वाटतं ह्या सगळ्या माणसांकडनं आयुष्यात आलेल्या आपण जर शिकलोच नाही, त्यांच्याकडनं त्यांचे काही चांगले गुणच घेतले नाहीत, उठता बसता सतत शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्यातनं आपण त्या महाराजांकडनं काही घेतलंच नाही, तर आपण कशा करता त्यांचं नाव घ्यायचं आणि त्यांना बदनाम करायचंय. आपली लायकी तरी आहे का त्यांचं नाव घेण्याची. 50 वर्षात त्या माणसांनी एक स्वप्न पाहिलं आणि त्यांच्या मातोश्रीने एक स्वप्न पाहिलं, ते वयाच्या 50शीत त्या माणसांनी पूर्ण केलं आणि ते गेले, स्वराज्य उभं केलं. आपण कशा करता माता मारतोय आणि त्यांचं उठसूट सतत छत्रपतींचं नाव घेतोय. कुठली गोष्ट आपल्या वर्तनात त्यांनी शिकवल्याप्रमाणे. आज जर ते असते आणि त्यांना लक्षात आलं असतं की मी महाराष्ट्रात जन्म झाला तर त्यांना लाज वाटली असती की ह्या नालायकांच्या भूमीत माझा जन्म झालाय, प्लीज माझं ठिकाण बदला, मला वेगळीकडे कुठेतरी आणा. मुळात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधलं आपण काय घ्यायचं आणि आपण कसं वागायचं हे ठरवणं हा सगळ्यात महत्वाचा भाग होता, जो सुबोधच्या बोलण्यातनं कदाचित आपल्यापर्यंत खूप छान पद्धतीने पोहोचला, किंवा थेट पोहोचला असं मी नक्की म्हणेन. मगाशी बोलता बोलता उल्लेख झाला, पण हे सगळं मुळातनं येतं कारण तो पुण्याचा आहे, त्याच्यावर चांगले संस्कार आहेत, पुण्याचा आहे, परखड आहे आणि परखड आहे, आणि खंडोबाचं देवस्थान आहे त्याच्या घरी. त्याच्यामुळे एक या सगळ्याचा कुठेतरी प्रभाव परिणाम हे सगळं होत असतं. जाता जाता अगदी 2 गोष्टींचा उल्लेख नक्की करावा असं वाटतो की तू जसं म्हटलं शरद पवार साहेबांचं, तर एक उदाहरण, एक अनुभव माझ्याकडे पण असा आहे. सुरेश भटांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता नेहरू सेंटरमध्ये, आणि नेहरू सेंटरमध्ये शरद पवारांचंच त्यांचंच सगळं तिथे चालतं. तर ते म्हणाले होते की मला कुठेतरी बाहेर जायचंय, पण मी ना थोडा वेळ बसून नक्की जाईन. आणि त्या कार्यक्रमाला हृदयनाथ मंगेशकर पण होते, जब्बार पटेल होते, सगळे सुरेश भटांच्या आठवणी सांगत होते. आणि हे सगळं होत असताना कार्यक्रम रंगत गेला, तो इतका रंगत गेला की 2.5 तासांनी आम्ही मध्यंतर केलं. आणि शरद पवारांना खरं तर जायचं होतं, पण तो कार्यक्रमाच्या प्रेमात ते इतके पडले की ते म्हणले सुप्रियाला कुठेतरी जायचं होतं, ते म्हणले तू जा, मी थांबतो, आणि ते पूर्ण वेळ थांबले. किंवा आणखी एक उदाहरण मला नक्की इथे या अनुषंगाने द्यायचं होतं की ही सगळी मंडळी मोठी होतात, पण त्यांच्यातलं कलाकार पण ते जगतात. एक शिवसेनेचा कार्यक्रम होता, पक्ष म्हणून मी म्हणत नाही, राजकीय उल्लेख झाला म्हणून मुद्दाम उल्लेख करावा असा वाटतो. गृहपडेलला एक कार्यक्रम होता, आणि तो कार्यक्रम अशा ठिकाणी होता की जिथे त्यांच्या शाखेचं उद्घाटन होतं. अर्धा रस्ता होता, अर्ध्या रस्त्यात आम्ही एका बाजूला स्टेज बांधून आप्पा वढावकर, रवींद्र साठे, मी निवेदनाला होते, आम्ही कार्यक्रम करत होतो. एका बाजूने अक्षरशः गाड्या जात होत्या, बसेस जात होत्या, कार्यक्रम रंगला, प्रेक्षक समोर बसले होते, आणि उद्धव साहेब आले जेव्हा त्याचं उद्घाटन करण्यासाठी. आल्यानंतर मी बोलत होते, म्हणजे निवेदनातला काही भाग मी सांगत होते, आणि मग गर्जना सुरू झाल्या, सगळं सुरू झालं. साहजिक आहे ते की ते आल्यानंतर ते सगळं सुरू झालं. त्यांनी उद्घाटन केलं, ते बाहेर आले, समोर बसले, आणि बसल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मी काहीतरी बोलत होते, पण मी आल्यामुळे, म्हणजे उद्धव साहेब आल्यामुळे त्याच्यामध्ये व्यत्यय आला. त्यांनी अक्षरशः माझ्याकडे बघून सॉरी हा हे म्हटलं.
एका कलाकाराला हे कळू शकतं की दुसरा कलाकार तिथे काय करतोय आणि काय पोटतिडकीने आपण काही बोलत असतो, आपण आपली कला सादर करत असतो. मला वाटतं सुबोध हा तू आता एक फक्त आता महत्वाची गोष्ट आहे की आता उद्धव साहेबांचं नाव काढलंच म्हणून मी सांगतो. बरोबर. मी बालगंधर्वच्या वेळेस साहेबांची माझी ओळख झाली आणि तेव्हापासून मी त्यांच्याशी जोडला गेलोय. माझं त्यांच्यावरती निरातिशय प्रेम आहे. याचं कारण तो एकमेव मराठी नेता मला या संपूर्ण प्रवासात ते मला भेटले की ज्याला मराठी कलाकारांची कदर आहे आणि ते त्यांच्यावरती मनापासून प्रेम करतात. अदरवाईज आमचे बाकीचे जे नेते आहेत त्यांना त्यांच्या ओपनिंगला हिंदीतलीच नट लागतात, कारण त्यांना मराठी नट आणलं की त्यांचा कमीपणा होतो. त्यामुळे ते असे एकमेव आहेत की ज्यांनी अतिशय मनापासून कायमच मराठी कलाकारांवरती प्रेम केलं आणि आदर. आणि मला असं वाटतं हे प्रेम कुठेतरी कारणीभूत आहे. जी गोष्ट ते आता करतायत त्याच्यासाठी साहेबांचं गेली 10 वर्ष स्वप्न होतं की मुंबईमध्ये मराठी नाटकाचं संग्रहालय उभं राहायला पाहिजे आणि 10 वर्ष ते झपाटले होते. मला असं वाटतं लॉकडाऊनच्या काळात पहिल्यांदा आम्ही त्याची कामाला सुरुवात केली, कारण साहेबांनी आदेश दिला की मला हे काम सुरू व्हायला पाहिजे सुबोध, आणि आम्ही कामाला सुरुवात केली. आपल्याला अभिमान वाटेल याचं कारण जगामध्ये कुठेही नाटकाचं म्युझियम नाहीये, अगदी शेक्सपियरच्या लंडनमध्ये पण नाहीये, पण ते महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईमध्ये उभं राहत आहे गिरगाव चौपाटीवरती. जगातलं पहिलं आणि तेही मराठी नाटकाचं संग्रहालय ज्याचं नाव आहे मराठी नाट्य विश्व. आणि ही संपूर्ण कल्पना आहे उद्धव साहेबांची. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका अशा दोघांच्या संयुक्त विद्यमाने पुढच्या 2 ते 2.5 वर्षात गिरगाव चौपाटीवरती संपूर्णपणे अद्ययावत असं पहिलं जगातलं नाटकाचं आणि मराठी नाटकाचं संग्रहालय उभं असेल. त्यामुळे तुमच्याकडे कोणाकडेही नाटका संदर्भातली कुठलीही गोष्ट खासगी संग्रहात असेल तर ती कृपया आम्हाला द्या, म्हणजे आपल्याला ती संग्रहालयात ठेवता येईल लोकांसाठी म्हणून. आणि मला वाटतं तिथे अमर हिंद मंडळातले काही जुने फोटो हे सुद्धा नक्कीच तिकडे लागतील. खरंच सुबोधची गप्पा मारत असताना वेळ कसा निघून गेला हे कळत नाही. आणि खरं तर आणखी किती गप्पा मारल्या तरी सुद्धा तो अनेक त्याचे अनुभव आहेत ते संपणार नाही. पण अर्थात अगदी आभार माया ते तुला पाहते रे पर्यंत आणि अनेक हे बायोपिक आणि या सगळ्या बायोपिक मधलं प्रत्येक व्यक्तिरेखा अतिशय उत्तम रीतीने साकारताना सुबोध आपल्याला दिसतो. कारण तो उत्तम कलाकार तर आहेच, पण तो सच्चा माणूस आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जे काही तो करतो ते उत्तम असंच असतं. आणि त्या उत्तम कलाकृतीच्या मागे, उत्तम अभिनेत्याच्या मागे आपण सतत असलं पाहिजे. त्याला खूप सदिच्छा शुभेच्छा आपण दिल्या पाहिजे. आणि अमर हिंद मंडळाच्या परिवारात तू सहभागी झालेला आहेस, त्यामुळे इतक्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सगळ्यांचे आशीर्वाद हे नक्कीच तुझ्या बरोबर असतील. नमस्कार. इतकी परखड आणि काय म्हणतात प्रभावी मुलाखत झाल्यानंतर इथे येऊन बोलणं म्हणजे थोडंसं काय अनौपचारिकपणा केल्यासारखं आहे. पण मी तरी थोडंसं धाडस करतोय की आणि सर्वांचे मी आभार का मानतोय की गेले 2 वर्ष 3 वर्ष आपण सगळं ऑनलाईन बघत होतो. मी सुबोध किंवा उत्तरा मोने यांच्या मुलाखती ऑनलाईन बघितलेल्या आहेत, पण पहिल्यांदा अशी लाईव्ह मुलाखत आणि इतकी परखड मुलाखत एक पुणेकर मुंबईकर झाल्याचा एक प्रतीक आपल्याला सर्वांच्या साक्षीने बघायला मिळालं. अँग्री एगमॅन. आणि मला खरोखर अभिमान वाटतो की अशा कलाकाराला मी बरेच वर्ष ओळखतो. म्हणजे असं म्हणतात ना की अशी ओळख सांगणं पण एक अभिमानाचं आहे. आणि ज्या काही भूमिका केलेल्या आहेत ना की अभिजित देशपांडेंना पण मी ओळखतो की त्यांनी पण डॉक्टर काशीनाथ घाणेकरांना न बघता त्यांनी ते कन्सिव्ह करणं आणि उभं करणं. आणि याच्यात मला स्वतःला एक लेखक म्हणून असं जाणवते की पुढल्या 2-5 पिढ्यांना त्या व्यक्तिरेखा पुस्तकांऐवजी दृकश्राव्य माध्यमातून ते अमर करून ठेवलेले आहेत. आणि त्याच्याबद्दल खरं म्हणजे सुबोध याचं ऋण आहे आमच्यावरती, प्रेक्षकांवरती. ते तू करून आम्हाला ठेवलेलं आहे, याच्याबद्दल मला खरोखर अभिमान वाटतो. सुबोधचं आणखीन एक वैशिष्ट्य जाणवलं की नट म्हणून तो नुसता त्या भूमिका करत सुटलेला नाही, त्याला पटल्यानंतर समर्पित होऊन ते करणं हा जो गुण विशेष आहे. त्यामुळे एखाद्याचं वैशिष्ट्य किंवा मोठेपण आहे ना हे कळून येते, हे आपल्याला आज जाणवलं. आणि एक माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून जो विचार करतो ना ते खरोखरच शिकण्यासारखं आहे की अमर हिंद मंडळाच्या व्याख्यानमालेवर आज
दिग्गज लोक येऊन गेलेले आहेत. ही परंपरा आज सुबोधनी पण चालू ठेवली, उत्तराने पण चांगली मुलाखत घेतली. म्हणजे मला प्रश्न पडला होता, सुबोध काय उत्तरं सुबोध आहेत की उत्तरं सुबोध आहेत की प्रश्न सुबोध आहेत, पण ते दोघांनी ते मिलाफ करून दाखवला. अच्छा, सुबोधच्या भाषणातला एक मुद्दा मी सांगतो की कालच राजीव खांडेकर एबीपी माझाचे प्रमुख इकडे आले होते. त्यांनी विस्मृतीत गेलेले समाज धुरीण याच्यामध्ये घोले, काळे आणि अनंत हरी गद्रे, समतानंद त्यांच्याबद्दल उल्लेख केला. म्हणजे त्यांनी कुठलाही चॅनलचा विषय न आणता एक जी विस्मृतीत गेलेली माणसं आहेत त्यांना अमर करण्याचा या अमर हिंदमध्ये उल्लेख केला. ती फार अभिमानाची गोष्ट आहे. दुसरं मला कौतुक असं वाटतं की आपल्याला जे भूमिका मिळतात त्यातनं माणूस म्हणून आपण काय पाहतो, खरं म्हणजे हे इतकं मोकळेपणाने आणि प्रांजळपणाने सांगितलं आणि आपण साक्षीदार आहोत. ही खूपच आजची संध्याकाळ आपली त्यामुळे सुबोध झालेली आहे, सुवर्णांकित झालेली आहे असं मला वाटते. आता या कार्यक्रमाचे या अख्ख्या 75व्या याचे व्याख्यानमालेचे प्रायोजक सुबोध एबीपी माझा पण आहेत. म्हणून काल ते स्वतः राजीव खांडेकर पण आले होते आणि त्यांनी पण एक कबूल केलं की 75 वर्ष चालणारी ही अभिमानाची अशी व्याख्यानमाला आहे आणि आम्ही त्याच्याकरताच नव्हे तर वक्तृत्व स्पर्धेसाठी पण तुम्हाला जी लागेल ती मदत करू म्हणून. आता उद्याची व्याख्यानमाला जी आहे त्याचं पुष्प अनघा मोडक या सुप्रसिद्ध वक्ता आणि निवेदिका आहेत. त्यांची मुलाखत नेहा खरे आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी घेणार आहेत. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे, सुप्रसिद्ध साहित्यिका शांताबाई शेळके यांची जन्मशताब्दी आहे आणि त्यामुळे शांता स्मरण हा एक वेगळा कार्यक्रम आपण या इकडे करणार आहोत. आणि ही या व्याख्यानमालेची वैशिष्ट्य आहेत की आपण फक्त साहित्य कला नाही करत तर क्रीडा आहे, परवा आरोग्याबद्दल झालं आणि उद्या आपण शांताबाईंचं स्मरण करणार आहोत. तर आपण अशा तऱ्हेने दादरचे रसिक प्रेक्षक येत आहेत हे या व्याख्यानमालेचं मोठं वैशिष्ट्य आहे आणि यापुढेही ते टिकून राहील अशी मला खात्री वाटते. धन्यवाद.